एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। खूप छान म्हणलं तर मला बरं वाटलं। इथे अस्माकं कुलदैवतम, रामदासांचं काय कुणाचंच कुलदैवत राम नाही आहे म्हणून एक पंथ आहे की दुर्दैवानं जो गोव्यात वाढला ते म्हणतात राम जर दैवतच नाही तर तुम्ही कशाला श्रीराम जय राम जय जय राम म्हणता, कारण त्यांचा कुलदैवताचा सिद्धांत आहे। हे तर म्हणतात अस्माकं कुलदैवतम, आमचं कुलदैवत आहे राम। कुलदैवताचा अर्थ आहे कुल म्हणजे काय? कुल म्हणजे आपण घराणं, वंश, अनुवंशिकता असलेलं घराणं, डायनस्टी ज्याला म्हणतात ते। डायनस्टीने काय एकंदर पराक्रम केला आहे राजकारणात हे आपल्याला दिसतंच आहे। डायनस्टी म्हणजे ज्यांनी लग्नच केलं नाही त्यांचा वंश नाही चालू राहणार। साने गुरुजींचा वंश नाही चालू, ज्ञानेश्वरांचा वंश नाही चालू, रामदासांचा वंश नाही चालू, ते निर्वंश झाले। कुल म्हणजे काय? आपण ज्या वेळेला सुरुवातीला समजा मी काही 5-7 नावं घेतो ते माझं कुळ आहे। पहिल्यांदा श्री देवी शारदा, शारदेचा वरदहस्त आहे, कृपा आहे आणि तिचीच भक्ती आहे हे लक्षात ठेवा। श्री देव गणेश, गणेश आणि शारदा मिळून सगळं साहित्य होतं। गणेश हा शब्द आहे आणि शारदा अर्थ आहे। शब्द आहे तसाच राहतो म्हणून गणेश स्थिर आहे, अर्थाचा विकास होत जातो। किती निरनिराळे अर्थ सांगितले जातात। म्हणजे आपण आता म्हणतो श्री बाप रखुमा देवीवरू, सरळ एक अर्थ झाला। दुसराही एक अर्थ काढलेला आहे तो ओढून जाणून आणलेला आहे, बाप रखुमा दे विवरू, विवरण करून दे, काढलेला अर्थ आहे। ठीक आहे, त्यांच्या चिंतनासाठी तो उपयुक्त पडत असेल, अर्थाचा विकास होतो आणि तो कधीच न संपणारी प्रोसेस आहे। रिफाईनमेंट न संपणारी प्रोसेस आहे। क्रूड ऑइल आहे त्याच्यावरून आत्तापर्यंत आपण पेट्रोल, एव्हिएशन पेट्रोल, विमानासाठी, आता पुढे न्यूक्लिअर, सगळं शुद्ध होत जातं जातं जातं, प्रोसेस संपत नाही। माणसाच्या बाबतीत ती केव्हा संपते? परफेक्शन। आपण सगळेजण परफेक्शन मार्ग आहे ना, पूर्णतेचा मार्ग, त्याचे प्रवासी आहोत। कुणी पुढे आहे कुणी मागे आहे पण मार्ग एकच आहे। नेहमी लक्षात ठेवायचं, निराश जर झालात या मार्गीचा कापडी महेशू अजूनी, कापडी म्हणजे प्रवासी, हा जो मार्ग आहे पूर्णत्वाकडे, कुठला? आपण गमू पंथ अनंत या राघवाचा हा पंथ आहे। मना सज्जना भक्ती पंथेची जावे हा पंथ आहे। कुणाचा आहे? अनंत राघवाचा पंथ आहे किंवा राघवाचा अनंत पंथ आहे, लक्षात ठेवा। या पंथाचा महेश म्हणजे शंकर अजून प्रवासी आहे। शंकर जर प्रवासी आहे तर मला निराश होण्याचं काही कारण नाही आहे। शंकर खूप पुढे आहे, पूर्णत्वाला जवळजवळ पोचलेला असेल। या ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे मी खूप मागे असेल, खूप मागे असेल, मार्ग एकच आहे आमचा आणि तो अनंताकडे, पूर्णत्वाकडे नेणारा मार्ग आहे हे लक्षात ठेवा। म्हणून पहिल्यांदा शारदा झाली, नंतर गणेश झाला, नंतर अर्थात राम आहे जे आपलं आराध्य दैवत आहे। त्याच्यानंतर नक्कीच आपल्याला हनुमंताचं स्मरण केलं पाहिजे। व्यास लक्षात ठेवा आणि शंकराचार्य। वाल्मिकी का नाही? आहेत ना वाल्मिकी, पण व्यासांचं केवढं वाङ्मय आहे। वाल्मिकींचं रामायण संपलं तर दुसरं आहे एक ग्रंथ, कोण म्हणतात आहे कोण म्हणतात नाही, परंतु
व्यासांचं काय नाही आहे विचारा. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, हे सगळं जग आहे ना, आणि जगातले सगळे व्यवहार व्यापार, तुमच्या सगळ्या कला, सगळं साहित्य, सगळं विज्ञान व्यासाने उष्ट केलेलं आहे. व्यास उच्छिष्टम, आणि उच्छिष्ट म्हणजे उष्ट आहे व्यासांचं. रामकृष्ण म्हणतात एकच व्यास उष्ट करू शकले नाहीत, कुणीही करू शकणार नाही, जे आत्ता आपण वाचणार आहोत. ब्रह्म, ब्रह्म परब्रह्म हा नाव तुम्ही दिलेलं आहे, त्याला नाव नाही आहे, त्याला फक्त अस्तित्व आहे. बिंदू पॉइंट, त्याची जॉमेट्रिकली डेफिनेशन काय? पॉइंट हॅज एक्झिस्टन्स, नो डायमेन्शन्स. पॉइंटला लांबी, रुंदी, जाडी, उंची काही नाही आहे. पण कितीही बारीक पॉईंट काढलात आणि इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमधून बघितलात, मोठा दिसतो तो. आणि तुम्ही म्हणता त्याला लांबी रुंदी नाही, डेफिनेशन आहे. कारण पॉईंटला जर लांबी रुंदी म्हणलं तर बाकीची सगळी जॉमेट्री गडगडेल. लाईन, लाईनची काय डेफिनेशन आहे? लेंथ आहे, ब्रेडथ नाही. आता कितीही फाईन लाईन काढली तरी स्वतःला ब्रेडथ असते ना, पण लाईनला ब्रेडथ म्हणली तर इकडचा बाजू, इकडची बाजू, अँगल, इंटरसेप्शन निराळी होईल जॉमेट्री. म्हणून ते मानलंच पाहिजे. आणि प्रत्येक विज्ञानात काही गोष्टी मानलेल्या असतात, ज्याला ॲसम्पशन्स म्हणतात, फंडामेंटल ॲसम्पशन्स, गिव्हन ॲज प्रूव्ड. ब्रह्म हे अंतिम आहे, गिव्हन ॲज प्रूव्ड. त्याच्यावर वाद घालू नका आमच्याशी. कारण ब्रह्म या शब्दाचाच अर्थ आहे मोठं मोठं मोठं. मागे मी तुम्हाला त्या 2 मुलांची गोष्ट सांगितली होती, थोडक्यात पाहूया. एक मुलगा आहे चौथीत, ज्याला खूप संख्या शिकवलेल्या आहेत, आणि त्या दिवशी त्याला परार्धपर्यंत संख्या शिकवलेल्या आहेत. आपल्याला फक्त लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, मग पुढे निरनिराळे आहेत ना. म्हणजे त्याच्यात अब्ज आहे, त्याच्यात खर्व आहे, त्याच्यात निखर्व आहे, असं करत करत शेवटी परार्ध. आता परार्ध वेळा परार्ध संख्या असू शकते, ते तर चौथीतल्या मुलाला माहीत नाही. तो पहिलीतल्या आपल्या शेजारच्या मुलाला म्हणतो, हे तुझ्या वडिलांना पगार किती आहे? सांगतो, त्याला कुठे माहीत आहे पगार? म्हणजे 100 रुपये. कारण त्या पहिलीत 100 म्हणजे खूप, 100 म्हणजे परफेक्ट. माझ्या वडिलांना 1000 रुपये पगार आहे. तो म्हणतो माझ्या वडिलांना 10,000 रुपये पगार आहे. 1,00,000 रुपये, माझ्या वडिलांना 10 लाख रुपये पगार आहे. असं करत 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 हा परार्ध म्हणल्यानंतर हे पोर पहिलीतलं गडबडतं. परार्ध म्हणजे नक्की काय? शेवटी तो हुशार म्हणतो, तुझ्या वडिलांना जितका पगार असेल त्याच्यापेक्षा 1 रुपया माझ्या वडिलांना जास्त आहे. आता इथे मात्र सगळा वाद संपला. तू कितीही सांग, 1 रुपया +1, और आपण म्हणतो +n x, हे जे शब्द आहेत ना, एक्सची काय व्हॅल्यू तुम्ही या गणितात एक्सची व्हॅल्यू इतकी आहे, पण एक्सची खरं व्हॅल्यू काय आहे नाही सांगता येणार. हे इनडिटर्मिनेट आहे, सांगता येणार नाही. आणि म्हणून विचार जर केला तर परफेक्शन म्हणजे काय? त्या देवाशी, सद्गुरूंशी एकरूप होऊन जाणं. सायुज्य हा शब्द शेवटी येणार आहे आज. सायुज्य म्हणजे पूर्णपणे एकरूपत्व. आपण जॉमेट्री आज का आठवते कोणास ठाऊक? जॉमेट्रीत 2 प्रकारचे ट्रायंगल्स असतात, आयडेंटिकल ट्रायंगल्स आणि सिमिलर ट्रायंगल्स. हे लक्षात ठेवा. म्हणजे मी असा त्रिकोण काढला, त्याला असा मोठा त्रिकोण काढला, मोठा त्रिकोण काढला, हे सिमिलर आहे, त्रिकोणच आहेत, ते आयडेंटिकल नाहीत. आयडेंटिकल म्हणजे परफेक्टली ते 2 एकावर एक ठेवल्यानंतर एकच दिसला पाहिजे. हे आयडेंटिकल, ही आयडेंटिटी, ही आयडेंटिफिकेशन, हे लक्षात ठेवा. सायुज्य मुक्ती आहे. सायुज्य म्हटल्यानंतर 2 नाही, एकच. 2 नाहीच, भक्त भगवंत नाहीच, गुरु शिष्य नाहीच, शिक्षक विद्यार्थी नाहीच, पालक आणि मुलं नाहीच, नेता आणि अनुयायी नाहीच. आदर्श रामराज्य काय? एकच आहे, एकच रामराजा आहे. आणि तो रामराजा म्हणतो मी सूर्यवंशातला आहे, नाही सूर्य माझ्या आधी आहे, बरोबर. सूर्य म्हणतो अरे ज्याने मला ऊर्जा दिली तो आधीचा सूर्य आहे. त्याला परब्रह्म म्हणलेलं आहे आम्ही. ब्रह्माच्या पलीकडे जाता येत नाही. तुम्ही ब्रह्म +1 म्हणलं तरी ब्रह्मच आहे, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी म्हणलं तरी इन्फिनिटीच आहे, पूर्ण प्लस पूर्ण म्हणलं 2 पूर्ण नाही आहे हो. हे आपल्यालाही कळतं ना. आम्ही नेहमी उदाहरण देतो, 2 पूर्ण काय, 2 पुरणपोळे असतील, पण पूर्ण 2 असूच शकणार नाही, 2 देव असूच शकणार नाही. हे 33 कोटी देव वगैरे काय सुंदर कल्पना आहे हो, सुंदर. ही सुचणारच नाही, फक्त ऋषींना सुचेल, मुलींना सुचेल आणि साधू संतांना सुचेल. हे काय म्हणतात की इतके देव आहेत वगैरे. अरे एकेश्वरी आम्हीच आहोत. कारण इतकं सगळं असल्यानंतर परब्रह्म एकच आहे. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णुमय, ब्रह्माचा आदी ब्रह्मा एकच आहे, विष्णूचा आदी विष्णू एकच आहे, शंकराचा आदी शंकर एकच आहे, आणि आदी म्हणजे परम.
परब्रह्म, तिथून हे सगळं निर्माण झालेलं आहे. पुढचा जो दशक नंतर आपण वाचणार आहोत त्याच्या समर्थाने फार सुंदर सांगितलेलं आहे ही कशी निर्माण झाली सृष्टी. त्यांची थिअरी आहे. विज्ञानाची आणखीन निराळी असेल. माणसापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे, माणसापर्यंत. आणि माणूस हा यंगेस्ट क्रिचर ऑन दिस प्लॅनेट. अगदी लक्षात ठेवा, माणसानंतर आणखीन काही झालेलं नाही आहे. पण चर्चा आहे. चर्चा कोणाच्यात आहे? एका बाजूनी विज्ञानाचे म्हणजे वैज्ञानिक आणि दुसऱ्या बाजूनी फिलॉसॉफर्स अँड सायंटिस्ट. आता माणसानंतर पुढे काय? ही प्रोसेस माणसापर्यंत थांबणार का? नाही. निसर्ग म्हणतो चालू राहणार. पहिल्यांदा काय केलं? काहीच नव्हतं म्हणा. नंतर पाण्यात आता DNA RNA त्यातून ते सगळं निर्माण झालं. पहिला जीव निर्माण झाला अमिबा. त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर, एकच सेल आहे. पण अमिबा आहे, अजूनही दिसतो. पोटात गेला की अमिबा पोटदुखी होते, लूज मोशन्स होतात, बरा होत नाही अमिबा. त्याच्यानंतर डेव्हलप झाला मासा, पाण्यातला अनेक पेशी मासा. त्याच्यानंतर पाण्यातला जीव पाण्यातही राहायला लागला आणि बाहेरही आला, म्हणजे कासव झालं, ज्याला बेडूक म्हणतो आपण. पाण्यातही राहतो आणि पाण्याच्या बाहेरही येतो. त्याच्यानंतर 4 पायांचा प्राणी तयार झाला. कासवाला आपण म्हणतो पाय, याचे पाय महत्त्वाचं नाही. 4 पायावर उभा राहणारा, 4 पायावर धावणारा. आपण पहिल्यांदा त्याला डुक्कर म्हणतो, ज्याला आपला वराह अवतार आहे म्हणतो ना, तो आहे. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर अर्धा पुरुष आणि अर्धा पशु नरसिंह तयार झाला. म्हणजे त्याच्यात मनुष्यत्व डेव्हलप व्हायला लागलेलं होतं, पण पशुत्वसुद्धा होतं. अगदी पहिला माणूस बघा बरं, केव्जमध्ये राहायचा, बरोबर. जनावरांची कातडी गुंडाळायचा, कच्चं मांस खायचा. हे सगळं जनावरांसारखंच आहे. अर्ध जनावर आहे, पण तो 2 पायावर उभा राहायला लागला, तो विचार करायला लागला, त्याला अग्नीचा शोध लागला, त्याला चाकाचा शोध लागला. हे 2 शोध फार महत्त्वाचे आहेत. अग्नीचा शोध लागल्यानंतर त्यांनी कच्चं मांस शिजवायला सुरुवात केली आणि चाकाचा लागल्यानंतर इथून तिकडे जाण्यासाठी त्यांनी गाडी, रथ अशी यंत्र तयार केली. शिकण्यासारखं आहे हे. म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे नृसिंह हा अवतार चौथा. त्याच्यानंतर हँडीमॅन, होमो हॅबिलिस, छोटा, शॉर्ट. जुन्यात जुना जो सांगाडा सापडलेला आहे तो माणसाचाच आहे, पण तो माणूस शॉर्ट आहे. त्याला ड्वार्फ म्हणतात, कमी उंचीचा, बुटका. त्याला संस्कृत शब्द आहे वामन. वामन अवतार झाला. त्याच्यानंतर काय की माणसाची आणखीन प्रगती झाली आणि तो धातू वगैरे वापरायला लागला. परशुराम झाला. त्याच्यानंतर की तो लग्न करून छान संसार, राज्य, समाज निर्माण करायला लागला. राम निर्माण झाला. पण रामाने तत्त्वज्ञान नाही सांगितलं, लक्षात ठेवा. ते कृष्णाने सांगितलं. कृष्णाने गीता सांगितली महत्त्वाची. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि जीवनाच्या शेवटी उद्धवाला गीता सांगितली. त्या 2 गीता प्रसिद्ध आहेत. दोन्ही कृष्णाने सांगितलेले, अर्थ जवळजवळ एकच आहे. मग कृष्णानंतर काय? माणसाचा विकास होत गेलेला आहे. माणसाच्या बुद्धीचा विकास होत गेलेला आहे. आपण आज जे म्हणतो तेच खरं आहे आणि तोच पुढचा अवतार आहे. युद्ध नको असेल तर बुद्ध हवा. बुद्धांनी शस्त्र नाही हातात धरलं. बुद्धही क्षत्रिय आहे. बुद्धांनी काय छान उपदेश केला. अहिंसा, करुणा, शांती, प्रेम म्हणजे बुद्ध. कृष्णाने अहिंसा वगैरे काही नाही, मार यांना. शिशुपालाला मारलं, हे लक्षात ठेवा. अपराध भरले, मारलं. काल मी सहज गेलो होतो आणि एके ठिकाणी कसं ॲप्लाय करतात ही मायथॉलॉजी. आणि म्हणून आपलं सायन्स मरणार नाही आहे, आपलं विज्ञान मरणार नाही आहे, मुख्य म्हणजे आपलं अध्यात्मही मरणार नाही आहे, आपलं मायथॉलॉजी मरणार नाही आहे. काल गेल्यानंतर मी मुलांना पडले शिशुपाल म्हणलं, हा काय प्रकार आहे? कारण म्हटले शिशुपालाचे 100 अपराध झाल्यावर त्याला कृष्णाने मारलं. एका कॉलेजच्या प्रिन्सिपलचा शिशुपाल झाला. 100 अपराध भरले आणि कुठे ना कुठेतरी शासन होणारच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून बुद्ध हा 9वा अवतार आहे, जो सध्याचा अवतार आहे. याच्यात वाद आहे. बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध का? गौतम बुद्धांनी यज्ञ मानला नाही, गौतम बुद्धांनी देव मानला नाही, गौतम बुद्धांनी हरी विष्णू काहीच मानलं नाही. मग तो अवतार कसा? हा वाद आहे. आणि सध्या तर ते म्हणतात तुम्ही आमच्या बुद्धावर अधिकार सांगू नका. दुसरा बुद्ध म्हणजे विठ्ठल. तुम्ही बघा, तुम्ही जर इथे गेलात, गोमंतक बालाजी म्हणतात, कुक्कळेच्या खाली जातो ना आपण त्या उतारावरून, तिथे दशावतार दाखवलेले आहेत. तर बुद्धाच्या ठिकाणी पांडुरंग दाखवलेला आहे. ज्या वेळेला मनाचे श्लोक सांगितले त्यावेळेला बाबांनी बुद्धावतार म्हणजे पांडुरंगाचा अवतार
बुद्ध पाहिजे ना तुम्हाला, पांडुरंगासारखं व्हा. केवढी वीट ती, त्याच्यावर कमरेवर हात देऊन युगानुयुग उभं राहायचं सोपी गोष्ट नाही आहे. त्याचे डोळे उघडे असले तरी हालचाल नाही आहे. लक्षात ठेवा. त्याला विठ्ठल, त्याला खूप आवडतं. आहे, तो ठाकलेला आहे, तो ठाम आहे, विठ्ठेवरचा ठोबा आहे तो. हे लक्षात ठेवा. स्थ म्हणजे अगदी घट्ट असा राहिलेला हा विठ्ठल आहे. युगानुयुग विठ्ठल तसा उभा आहे. 28 युगे 28 वगैरे आपण म्हणतो, तो बुद्ध आहे. बुद्ध शांत आहे. बुद्ध हालचाल नाही करणार. बुद्ध ध्यानस्थ आहे. आणि बुद्ध किती शांतपणे शेवटी झोपलेला आहे. त्याच्यात पुतळे एक तयार केलेली मूर्ती. आणि हा बुद्धाचा पराभव केला का, तर हो, बुद्धांनी सगळ्या मूर्तीपूजेला विरोध केला. आणि बुद्धाच्या सगळ्यात मोठ्या मूर्ती जगात आहेत. कुठल्याही देवाची मूर्ती नाही एवढ्या बुद्धाच्या मूर्ती आहेत. हो, केवढ्या मूर्ती आहेत. झोपलेला बुद्ध आहे, पण प्रत्येक वेळेला बघा त्याचे शांत मुद्रा आहे आणि चेहऱ्यावर हास्य आहे. बुद्धाचं मुद्दामून बघा, कुठलंही रूप घ्या बुद्धाचं, शांत आहे तो. 9 अवतार झाले, तुम्ही दशावतार म्हणता, 10वा अवतार व्हायचा आहे. तो कुठला अवतार आहे? तो कलीचा अवतार आहे. कली. आता कली म्हणजे काय? कलियुग संपवणारा तो कली. आणि कल म्हणजे उद्या. कल्की असं त्याला दुसरं नाव आहे. कल्की म्हणजे कल होणार आहे. उद्या म्हणजे केव्हा? अरे उद्या. उद्या म्हणजे अरे उद्या. उद्या केव्हा येणार आहे? कल्की अवतार जन्मेल त्यावेळेला. कल्कीचं वर्णन आहे, आता सगळं सांगत नाही, की तो कसा आहे? घोड्यावर बसलेला आहे. त्याच्या हातात तलवार आहे. इतका तेजस्वी आहे की त्यांनी भस्माचे आडवे पट्टे बांधलेले आहेत. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संयुक्त अवतार म्हणजे कली. एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, सर घोड्यावरून लढायची संपली ना लढाई, आता आपण आकाशातून माणसं नसलेले ते ड्रोन वगैरे त्याचे विधाय होते. तर म्हणले इतके गाढव असतील का रे घोड्यावर बसवलेलं त्याला? घोडा हे कशाचं प्रतीक आहे? त्याला नाही, घोडा हे गतीचं प्रतीक आहे म्हणला. शक्तीचं काय? घोड्यापेक्षा शक्तिमान हत्ती आहे. एक लक्षात ठेव, तुझ्या गाडीची जी शक्ती आहे ती कशात मोजतात? हॉर्स पॉवर. व्हाय नॉट इलेफंट पॉवर? हॉर्स पॉवर. अश्व हे इतकी शक्ती आहे. श्व म्हणजे उद्या. आत्ता इथे, उद्या इथे, उद्या इथे, परवा तिथे. हा अश्व आहे. आपल्या शरीर हे अश्वच आहे. आपण घोड्यासारखेच भोगतो, लक्षात घ्या. पण आपण घोडेही आहोत आणि बऱ्याच वेळेला गाढवही आहोत. मी आपण म्हणलं, घाबरू नका, माझ्यावर आरोप वगैरे करू नका. आपण सारे, कारण आपल्याला कळतं सगळं आणि वागतो विरुद्ध. याला समर्थ चिडून म्हणतात पढत मूर्ख. अरे पढत आहात, शिकलेले आहात आणि मूर्खासारखं का वागतं? हां, लक्षात ठेवा. आपण कुठपर्यंत आलेलो? कल्की अवतारापर्यंत आलेलो आहोत. माणूस आपल्याला दिसतो. माणसाचे 2 पाय झाले, 4 पायाचे 2 पाय झाले. आता एका पायावर माणूस उभा राहणार आहे का? प्रश्न आहे. 2 पायावर तरी तो उभा राहणार आहे का? खरंच तुम्हाला सांगतो, रॅम्प जर माझ्या बेडरूममधल्या कॉटपर्यंत मी बांधला, निघेला कारण तो तिथे गेलो स्कूटरवरून, ठॅकॅक्टन पडलो, परत स्कूटरवर बसलो. कल्पना करा, पाय वापरतच नाही आपण. अरे शेजारच्या दुकानात तो मुलगा फुर्रकन निघाला, चालतो कुठे आपण? म्हणजे पायांचे डिसयूज आहे ना, त्याची डिस्ट्रॉफी होते. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला खूप आवडणार आहे हा विषय. आता उरलेले सोपे आहेत. सोपे. आपल्या कानाला मसल्स आहेत, बघा बरं, आहेत की नाही? मसल्सचं काम आहे हलवणं. कान हलवा बरं, लोक काय म्हणतील बघा. तुम्ही उद्या आरशासमोर राहून कान हलवून बघा. कान हलवतात त्यांना गाढव वगैरे म्हणतो आपण. जनावरं, कुत्रं, मांजर हे कान हलवतात. आपल्याला मसल्स असून सुद्धा हलवत नाही. व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतात त्याला. डिसयूज. कानाचा उपयोग करण्याची गरज का झाली? त्यांचे कान सरळ असतात गाढवाचे, म्हणून त्याला इकडून हलवावे लागतात, इकडून हलवावे लागतात. माणसाच्या कानाची रचनाच अशी आहे, मागचे आवाज मला ऐकू येतात, वरचे ऐकू येतात, खालचे आवाज येतात, दुसरा ऐकू. कान हलवायची गरजच नाही. मग कान न हलवल्यामुळे मसल्स असून सुद्धा कान हलत नाही, मी हलवू शकत नाही. अशी कितीतरी उदाहरणं शरीरावरचीच मी देईन, विषय वाढेल म्हणून सांगत नाही. याला व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतात. म्हणजे व्हेस्टिज आहे, म्हणजे ऑर्गन पूर्वीचा, म्हणजे पूर्वी जनावरच होतो, कान हलवत होतो. माणूस झालो, पुढे काय? व्हॉट नेक्स्ट? तटक किम? पुढे काय? अनेकांनी उत्तर दिलेलं. अरविंदांनी ठामपणे सांगितलं, आता मनाच्या बाबतीत इव्होल्युशन होणार आहे, बुद्धिमान होणार आहे. त्याला विवेकशील बनवण्याचं काम
शिक्षकांचं पालकांचं घरी, शिक्षकांचं शाळेत आणि नेत्यांचं बाहेर. 3 लक्षात ठेवा. नेते म्हणजे ऑल एल्डरली पर्सन्स. नेते म्हटल्यानंतर दुर्दैवाने आपल्याला राजकीय नेते आठवतात. हो, तसं काही नाही. प्रत्येक क्षेत्रात नेता आहे. प्रत्येक क्षेत्रात तो जो नेता आहे ना त्याच्यावर जबाबदारी आहे. संस्कार घडवायचे बुद्धीवर. पण बुद्धी एवढी तीव्र झालेली आहे, तुम्हाला सांगतो, मुलांशी आपण बोलत नाही. तुम्हाला असेल तर एखादं पोर असेल, आम्ही शेकडो हजारो मुलांशी बोलतो. मी तर मूर्खासारखं बोलतो, म्हणजे मुलं शहाण्यासारखी उत्तर देतात. मनातल्या मनात हसतात आणि सांगतात, हे कसले सर, त्यांना एवढं सुद्धा कळत नाही. आम्ही असेच प्रश्न विचारतो. मुलं काय बुद्धिमान उत्तर देतात. हो, आता वेळ नाही, एक दिवस तोच विषय घेऊया आपण. अरे छान उत्तर देतात. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहेत, आपल्यापेक्षा जास्त सुखी आहेत, आपल्यापेक्षा जास्त समाधानी आहेत, आपल्यापेक्षा जास्त स्थिर आहेत नाहीत. कारण त्यांना गॅजेट्सही मिळालेली आहेत, डिव्हायसेस म्हणतो, यंत्रही मिळालेली आहेत. एक साधा प्रश्न, बायकांना ज्या वेळेला मिक्सर दिला त्यावेळेला बापरे रगड्यातून सुटका. बरोबर आहे की नाही? त्यांना वॉशिंग मशीन मिळालं, रगाड्यातून सुटका. हे सगळ्या सुटकाच होत्या. नंतर कशाला ते करायचं? व्हॅक्यूम क्लीनर टॅन निघालेलं आहे. कल्पना करा, वेळ वाचला ना. वॉशिंग मशीन समजा तासभर चाललं, ते बिचारा करून तुम्हाला सांगतं झालं हे सगळं, आपोआप बंद पडतं. तुम्ही सगळी कामं करा ना. अरे तुम्ही उपासना करा वॉशिंग मशीनमध्ये. मिक्सर मात्र रगड्याचं अर्ध्या तासाचं काम 5 मिनिटात करतो. आपल्याला अनुभव आहे. चूल फुंकून फुंकून छातीचा अगदी चिंधड्या उडतात. डोळे भयंकर. पूर्वीची पिढी आठवा बरं. आता गॅसमध्ये ठरकन झालं काम. वेळ वाचलेला गेला कुठे? हा बायकांना न सुटलेला प्रश्न आहे. मी बायकांना का म्हणतो? आत्ता सगळी कामं सांगितली ती परंपरेनं बायकांची. हे परंपरेनं. आता पुरुषही मदत करतात, सोडा. पुरुष एक उठला 4 वाजता त्यांनी वॉशिंग मशीन लावलं. मी म्हणलं, अरे काय दुसरं काम तुम्हाला सुचलं नाही का? हो, वॉशिंग मशीन गुर्र गुर्र शेजारच्या खोलीत. ओंकाराच्या ऐवजी हा गुरगुरते कोण? शेजारी काय जनावर पाळलं आहे का? तर वॉशिंग मशीन. एकदा काम संपून टाकलं म्हणजे झालं. अरे बापरे, त्यावेळेला वॉशिंग मशीन लावलंच पाहिजे का? नाही, नंतर लावलं तरी चालेल, अर्ध्या पाऊण तासात होतं ना. नाही, 5ला उठल्यावर वॉशिंग मशीन उरकून टाकायचं काम. नका करू तसं. हे शांत वेळ आहे. इतरांची शांती भंग करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? माझा तो वेळ वाया घालवण्याचा अधिकार आहे, मान्य आहे. दुसऱ्याचा वेळ वाया घालवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. एक साधं प्रसंग सांगतो. एक संस्थानिक म्हणजे राजा भारतातला इंग्लंडमध्ये गेला होता. ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, डेमोक्रेसी, फ्रीडम. त्याच्याकडे एक काठी होती, सोन्याची मूठ असलेली. गुर्र गुर्र अशी फिरवत फुटपाथवरून निघाला. एका माणसाने त्याची काठी धरली. तो म्हणतो की काठी फिरवण्याचं स्वातंत्र्य नाही. माझ्या देशात आम्ही वाटेल तर फिरवतो. भारतात हा भारतातला संस्थानिक आहे. तुमच्या देशात काठी फिरवण्याचं स्वातंत्र्य नाही आहे म्हणला. पण तुझी काठी जिथे संपते तिथे माझं नाक सुरू होतं. ह्याला काय करणार आहे? ह्याचा काय करणार आहे? आणि खरंच आहे ते. तुझी काठी संपते तिथे माझं नाक सुरू होतं. सो आय हॅव एव्हरी राईट टू स्टॉप युअर स्टिक. ह्याला स्वातंत्र्याचा प्रश्नच नाही आहे. हे विचार करा तुम्ही. आणि त्यामुळे काय विचार करायला शिकवणं, हे विचार करत ग्रंथ वाचणं, विवेक करून वागणं किंवा जगणं हे आजच्या मुलांना किंवा आपल्याला सुद्धा आवश्यक आहे. कारण बुद्धीची वाढ झालेली आहे. बुद्धीची आणखीन वाढ करणारी यंत्र दिलेली आहेत की ती पटापट कॅल्क्युलेशन्स करतात, की ती पटापट तुम्हाला माहिती मिळवून देतात. पटापट. उरलेल्या वेळात आपण काय करतो? तो प्रोग्रामच दिलेला नाही मुलांना. सुट्टी. आता सुट्टी समजा 42 दिवसांची आहे, म्हणजे 6 आठवड्यांची सुट्टी आहे मे महिन्याची. भारतात काही कोटी विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थ्यांना या 42 दिवसांसाठी कार्यक्रम दिला जातो? नाही, काहीच कार्यक्रम नाही. आई वडीलही देत नाहीत. काही दिवस गेले इकडे तिकडे असतील, संपलं. एरवी काय, आजोबा आणि बाबा यांच्यातला फरक तुम्हाला सांगतो, पिढीतला फरक आहे. तो असा बसलाय आणि रिमोटनी फक्त झोपलाय सोफावर मुलगा, कारण तुम्ही काही त्याला कामच दिलेलं नाही. तो रिमोटनी ते चालू करतो. असा काय अजगरासारखा पडलाय बाबा. आजोबा शेषशाही नमस्कार, उठा. कारण तो शेषशाही झोपलेला, अजगरी झोपलेला. आणि काय तुम्ही करणार आहात? त्याला काम द्या ना. माणूस एक पोट घेऊन जन्मतो पण 2 हात घेऊन जन्मतो. हाताला काम द्या.
हाताला काम दिलं नाही तर पायाचं काम वाढवेल, तुडवा तुडवी सुरू होईल, जे आपल्या सध्या देशात दिसते. विवेक महत्त्वाचा आहे आणि दासबोधात सगळ्यात जास्त वापरलेला शब्द विवेक आहे. ते म्हणतात माइंड आहे ते आता डेव्हलप होणार आहे, पाय दोनाचा एक होणार नाही आहे, माइंड डेव्हलप होणार आहे आणि त्याला सुपर माइंड किंवा सप्रा माइंड म्हणलेलं आहे. त्यांनी खूप विचार केलेला आहे आणि आपण करतो. आजोबांपेक्षा आपली बुद्धी तल्लक आहे. आपण आजोबांचंच घेऊया ना. आजोबाही गणितं करत होते, ते तोंडी गणितं चांगली करत होते, पण गणित जीवनाचं गणित सोडवायचं आहे. आजोबांच्या वेळेला जीवनात एवढी गुंतागुंत नव्हती. आजोबांनी ती टोपी घातली, हे झालं, गेले बाजारात, आले परत. आपण बाजारात गेलेले परत येताना वाटेत किती स्पीड ब्रेकर्स असतात, हो की नाही? काही आपल्यावर आलेले, काही आपण दुसऱ्यावर गेलेले, हे स्पीड ब्रेकर्सच आहेत. बाजारातून सरळ येता येत नाही, ऑफिसमधून सरळ येता येत नाही, काही ना काहीतरी हे काम जाता जात तर आणा, त्या आणा. शहाणा नवरा असतो तो मोबाईलचा चांगला वापर करतो. मी मॉलमध्ये आहे, काय आणू? हत्ती आणा. तुम्हाला यादी जर दिली आहे, नाही तुला आयत्या वेळेला सुचलं तर एकेने सांगितलं पिन आणा आणि पियानो आणा, दोन्ही मी दिलेल्या पिशवीतून आणा. पिन टू पियानो ही त्या मॉलची जाहिरात होती. आमच्या मॉलमध्ये बारीकातली बारीक पिन मिळते, मोठ्यातला मोठा पियानो मिळतो. कशा तो हुशार आहे. नंतर तू सांगू नकोस, घरी आल्यानंतर तुम्हाला यादी दिली, आजच्या दिवसापुरती आहे, काही नवीन आणायचं नाही आहे. किती विचार करतो आपण प्रपंचाचा, किती विचार करतो श्रम वाचवण्याचा, किती विचार करतो आपण वेळेचा उपयोग म्हणजे दुरुपयोग करतो. आपण वेळेचा उपयोग करत असेल तो कमीत कमी वेळेत प्रपंचाची कामं संपवेल आणि जास्तीत जास्त वेळ उपासनेला, अभ्यासाला, रियाजाला, तालमीला, प्रॅक्टिसला ठेवेल. हे लक्षात ठेवा. त्याचं लक्षच नाही, घाई आणखीन काही काम आहे का? नाही. मग मी क्रिकेटचं प्रॅक्टिस करतो. हल्ली काय आहे, क्रिकेटचं प्रॅक्टिस घरात करता येतं. इंडोअर स्टेडियम असतात ना, बॉल टांगलेला असतो आणि निरनिराळे स्ट्रोक्स त्या टांगलेल्या बॉललाच मारता येतात. हे लक्षात ठेवा. हल्ली तुम्हाला बॉलिंग टाकण्यासाठी यंत्र आहेत. किती अँगलमधून बॉल टाकायचा, किती वेगाने बॉल टाकायचा. खटाक म्हणला 50 किलोमीटर, खटाक झाला. हे लक्षात ठेवा ना. अगदी 140 किलोमीटरपर्यंत बॉल टाकले जातात आणि तो फक्त बटन दाबला चला, बटन दाबलं चला. हल्ली दुसरं कोणीच नाही आहे, त्याला टायमर लावला, तो त्यावेळेला बॉल टाकतो आणि मी बॉल मारतो. हे लक्षात ठेवा. सेल्फ टॉक, सेल्फ टीचिंग, सेल्फ लर्निंग, सेल्फ एज्युकेशन, सेल्फ डेव्हलपमेंट, याच्यात सगळं घडतं. सेल्फ विसरलं जातं. सेल्फ म्हणजे माझा मी, जो शुद्ध मी आहे तो. अशुद्ध मी त्याला अहम काय म्हणलेलं आहे, अहंकार, इगो. आणि शुद्ध मीला स्वयं म्हणलेलं आहे. स्वयं म्हणजे सेल्फ. आपण स्वयं रोजगार, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आपण म्हणतो स्वयं आलंबन, स्वावलंबन, स्वयं, स्वयंपूर्ण, स्वयंभू. ह्याच्यातला स्वयं आहे तो सेल्फ आहे. आपण सेल्फ विसरलो, सेल्फी लक्षात आलेली आहे. सेल्फी घरात मी आता गेलो कुणाच्या, शक्यतो जात नाही, हे चला सेल्फी काढा बरं, पहिल्यांदाच सांगतो, कारण निघाल्याबरोबर तुम्ही मला सेल्फीसाठी थांबवणार आहात. हां, आज तुम्ही एकदम सेल्फीला कसे तयार झालं? तू सेल्फी काढले, हा लाखो सेल्फी काढल्या गेल्या असतील, एक तरी मी बघितली आहे का? तुला विचारलं का बघ मी कसा आलोय म्हणून? नाही ना, सेल्फी काढली, गेलो पुढे. कारण तुम्ही वेळ खाणार आहात माझा. तो काय सेल्फ आहे का? एक सेल्फी, सेल्फीपेक्षा सेल्फिश बरं. सेल्फिश इज बेस्ड ऑन माय सेल्फ. मला मिळालं पाहिजे, मुलांना मिळालं पाहिजे, कुटुंबाला मिळालं, सेल्फ आहे त्याच्यात. पण सेल्फिश सुद्धा वाईटच आहे की सेल्फ सेंटर्ड, आत्मकेंद्री. सेल्फ सेंटर्ड एका बाजूने आध्यात्मिक आहे, अत्यंत चांगला आहे, आणि दुसऱ्या बाजूने आत्मकेंद्री म्हणजे तो अत्यंत स्वार्थी आहे, तो अत्यंत संकुचित आहे. आत्ममग्न, आत्मक्रीड, आत्मरत, आत्मकेंद्री आणि आत्ममिथुन. मिथुन म्हणजे स्त्री पुरुष, नर मादी, तर तो एकांतन, तर ते सुख. अरे ह्याला सगळं आतच मिळतं. त्या ब्रह्मचार्यांना विचारा ना. विवेकानंद हे ब्रह्मचारी निराळे होते आणि अनेक संस्थांचे प्रीस्ट वगैरे असतात, सो कॉल्ड ब्रह्मचारी, सो कॉल्ड ब्रह्मचारी. विवेकानंद वगैरे काय होते ब्रह्मचर्य, आणि त्यातून ती वाणी सुटते. त्यातून ब्रह्मचर्याश्रम आणि ब्रह्मचर्य व्रत दोन निराळ्या गोष्टी आहेत. मुंज करतात त्यावेळेला ब्रह्मचर्याचं व्रत दिलं जातं, लग्न करतात त्यावेळेला ब्रह्मचर्याश्रम संपतो आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करतात. ब्रह्मचर्य व्रत शेवटपर्यंत वापरता येतं की. तुम्हाला एक अगदी क्लासिकल एक्झाम्पल सांगतो, पूर्वी सांगितलंय, विसरला असाल. सगळ्यात सुंदर ब्रह्मचर्याचं उदाहरण आहे जयप्रकाश नारायण, अलीकडच्या काळातला आम्हाला आवडलेला शेवटचा परफेक्ट लीडर. शेवटचा, त्याच्यानंतरचे लीडर चांगले आहेत पण असे चांगले आहेत तसे आहे, हे जाऊ दे.
परफेक्ट लीडर जयप्रकाश नारायण परदेशात शिकायला होते. केवढे बुद्धिमान, केवढे देखणे. आणि त्यांची पत्नी गांधीजींच्या आश्रमात राहत होती. गांधीजींनी प्रयोग चालले होते, व्रत घेतलं होतं ब्रह्मचर्याचं. ती म्हणाली मीही ब्रह्मचर्याचं व्रत घेते. गांधीजी म्हणले नवऱ्याला विचारल्याशिवाय घ्यायचं नसतं. ती म्हणाली माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या सहवासात त्या आश्रमात जाऊन मी जर ब्रह्मचर्याचं व्रत घेत असेल, माझ्या कळवायची गरजच नाही. ते तिकडे अमेरिकेत आहे. नंतर काही वर्षांनी ते परत आले आणि पहिल्या रात्री ती त्यांना सांगते की मी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं आहे. व्हॉट वॉज हिज रिॲक्शन? बरं झालं आधी सांगितलंस, नाहीतर आपण एकांत एकत्र आल्यानंतर सांगितलं असतं तर तुझं व्रत मोडलं असतं. बरं झालं आधी सांगितलंस. आणि त्यानंतर ते दूरच राहिले. एवढं हे ब्रह्मचर्य व्रत आहे. त्यांच्या मिसेसनी केलेलं ब्रह्मचर्य व्रत हा प्रयोग आहे. जयप्रकाश नारायणांना प्रयोग करावाच लागला नाही. रामदासांनाच ब्रह्मचर्याचा प्रयोग करावाच लागला नाही. शंकराचार्यांना करावाच लागला नाही. ज्ञानेश्वरांना करावाच लागणार नाही. रामदासाला प्रयोग करावाच लागणार. ते जन्मताच तसे होते. पण ब्रह्मचर्य म्हणजे तेज, ब्रह्मचर्य म्हणजे ज्ञान, ब्रह्मचर्य म्हणजे प्रभाव, प्रभाव म्हणजे इफेक्ट. ब्रह्मचर्य म्हणजे काय हो? वाणीतलं ओज, शरीराचं तेज, हे सगळं म्हणतात ते ब्रह्मचर्य आहे. आणि त्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ते मिळवत राहू शकता. लग्न होवो न होवो, मुलं होवत न होवत, लक्षात ठेव ब्रह्मचर्य हे स्वयंभू आहे. मी आतून ते मिळवणार आहे आणि ते मी व्यक्त करणार आहे. आणि हे सगळे ब्रह्मचर्य आहेत बघा. अगदी म्हणून सुरुवातीला मी जी नावं घेतो त्याच्यात व्यासांनी लग्न केलं आहे. पण काय तो मुलगा शुकाचार्य 13 वर्ष आईच्या गर्भाशयात आहे, जन्मच घेत नाही आहे. शेवटी तो म्हणाले अहो तुम्ही इतके दिसतं ना, तुम्हाला सगळं दिसत नाही का? हा जन्मच घेत नाही. आणि तो जन्म घेत नाही म्हणून मी आई होत नाही. कारण मी त्याला बाळ म्हणून हाक मारत नाही, तो मला आई म्हणून हाक मारत नाही. तुम्ही त्याला काहीतरी सांगा. संवाद आहे. व्यास म्हणतात तू कोण आहेस जीव मला माहीत नाही, पण जन्म घे रे एका अटीवर, मला बाळ म्हणायचं नाही, मी आई म्हणणार नाही. काय भयंकर! 13 वर्ष वाजले आणि ह्या आतला गर्भ सांगतो मला बाळ म्हणायचं नाही, मी बाळ नाही आहे तुमचा, आणि मी आई किंवा बाबा म्हणणार नाही. बघा. आणि 13 वर्ष म्हणजे ते बाळ जन्मल्याबरोबर उठलं, चालायला लागलं. 13 वर्षाचं होतं. पुढचा विषय सांगत नाही. शुकाचार्यांच्या जन्माच्या अनेक कथा आहेत, त्यातली ही एक कथा आहे. व्यासांच्या पत्नीचं नाव सुंदर आहे अरणी. अरणी आणि मंथा. मंथा म्हणजे ताक घुसळतो ना ती रवी, आणि अरणी म्हणजे खालचं भांडं. हे दोन्ही लाकडाचे असतात. इतक्या वेगात ते फिरवलं जातं की स्पार्क. आजही यज्ञ करताना जे ज्ञानी असे ब्राह्मण किंवा विद्वान असतात यज्ञ करणारे, ते असाच यज्ञ करतात. काड्यापेटीने नाही. काड्यापेटी केमिकल आहे. कशी पेटवणार आहात तुम्ही? म्हणून कधी चकमक करतात, म्हणजे क्वाड्स असतात ना गारगोट्या, त्यांनी तो स्पार्क पाडतात. नॅचरल आहे. किंवा हे इतक्या वेगात करतात खरंच. आणि तिथे कापूस धरलेला असतो, गवत धरलेलं असतं. स्पार्क आला की कापूस पेटायला लागतो, स्पार्क गवत पेटायला लागतं, आणि त्यांनी तो अग्नी पेटवायचा. गवत आत टाकलं तरी चालेल, कापूस आत असले तर, कारण ते ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिक हे लक्षात ठेवा. हे सगळं का सांगतोय की आता माणसाची प्रगती, आता माणसाची उत्क्रांती, इव्होल्युशन ही बुद्धीच्या पातळीवर होणार आहे. आणि इतक्या वर्ष आपण ऐकते बुद्धी सांभाळा तुम्ही. बुद्धीच सत्यानाश करते आणि बुद्धीच तुम्हाला अगदी वरच्या टोकाला नेऊन ठेवते. किती विचार आपण करतो, विचार प्रत्येकजण करतो, पण बरेच जण कुविचार आणि अविचार करतात. सद्विचार आपण करत नाही. आणि सद्विचार शिकवतो त्याला सत्संग म्हणतात. या सत्संगात आपण कुठलाही कुविचार करत नाही. आपण एखादं नेगेटिव्ह उदाहरण बघितलं तरी त्याचा मेसेज पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून विवेकाचा विकास म्हणजे या ग्रंथांचा अभ्यास. उरलेले अधिक मासाचे दिवस आहेत. किती आहेत? एकादशी काल झाली, आज द्वादशी आहे, म्हणजे हे 3 पुढचे 15, 18 दिवस आहेत. अजून अधिक मासाचे 18 दिवस आहेत. मग 18 जर दिवस आहेत ना, तर मी विवेकाचा विकास करेन. 18 दिवसात विवेकाचा विकास होणार आहे का? नाही. पण झरा आहे ज्याला स्प्रिंग म्हणतात, त्याचे एक दगड बसलेला आहे, किंवा हल्लीच्या बाबतीत प्लास्टिकच्या बॅग बसलेल्या आहेत. तो दगड काढला किंवा ती बॅग काढली, झरा व्हायला लागणार आहे. हे करायला 18 दिवस पुरेसे आहे. माझ्या झऱ्याला कुठली बंधनं आहेत? आळस पहिलं बंधन,
सगळ्यात जास्त म्हणजे बुद्धवंत. काय सगळीकडे परमेश्वर आहे, कशाला देवळात जायचं? हा बुद्धवंत माणूस आहे, त्याला सांगायचं सगळीकडे वीज आहे, मग कशाला फिटिंग केलंस? सगळीकडे वीज आहे ना, सगळीकडे सगळंच आहे. अत्यंत सुंदर उदाहरण देतो, कायमचं लक्षात ठेवा. जो एक मॅग्निफाईंग ग्लास असते, ज्याला म्हणतात ना कॉन्व्हेक्स लेन्स, जे आपण जत्रेत मिळतं, तो चौथीतला मुलगा आणतो, त्याला शिकवलेला आहे, आणि पहिलीतल्या भावाला बोलवतो, ये रे असा हात धर. त्याला वाटतं अत्तर वगैरे लावेल, आणि तो धरतो, याच्यात एकदम भास्त होते. आपण लहानपणी हे केलं आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्याला केलं आहे, स्वतःला नाही. अरे त्यांनी गवत जळतं, त्यांनी कागद जळतात. अरे एवढ्याशा भिंगातून जे सूर्याचे किरण जातात ते जर एवढं जाळतात, तर एवढा सूर्य आपला कच राखाने जाळून टाकत नाही. आपला चिखल कल्पना करा, नाही, बाहेरचा चिखल एक वेळ सूर्य त्याच्या उष्णतेने सुकवेल, मनातला चिखल. त्याच्यासाठी नामसूर्य पाहिजे, आत्मसूर्य पाहिजे, सद्गुरूंचा सूर्य पाहिजे. तो आपल्याकडे खास आहे, त्याला विकत नाही घ्यावा लागत, कारण तो बाजारात मिळतच नाही. आणि तो माझा आहे, कुणाला कळणारही नाही, पण माझा बोलायला लागतं ना. काल एकाने सांगितलं, माझा सद्गुरू आत आहे, काय करावं लागतं? फक्त नवटी खाली करावी लागते. त्यावेळेला त्याच्यासमोर तरुण होते, त्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या. आणि नंतर तो म्हणतो, मूर्खानो, आतला सद्गुरू बघायला मानवटी कशाला खाली केली पाहिजे? डोळे मिटले दिसला, उघड्या डोळ्यांनी दिसला, आतला सद्गुरू आहे. तो काही शर्टाच्या आतला टॅटू नाही आहे खाली बघायला. तो लक्षात घ्या, सोप्या सोप्या गोष्टी आहेत या. विवेक हा आपला आजचा शब्द आहे, त्याशिवाय आत्मनिवेदन भक्ती कळणार नाही. मुक्तींचा आला होता त्यावेळेला समास वाचत होता. गणेशचं सगळं दमदार असतं, काय सुंदर स्वर्गाचं वर्णन, इकडे ही उपवन आहे, तिकडे ते आहे, ते वाचत होता. ह्याचा महत्त्व नाही आहे. ते म्हणतात स्वर्ग काय हो? कुठल्याही संतांनी स्वर्ग मागितलेला नाही. स्वर्गवासी नाही, गर्भवासी चालेल, स्वर्गवासी काय हो? मेल्यानंतर आपण म्हणतो स्वर्गात गेलेले आहेत, बरोबर आहेत की नाही? नाही नाही, आम्ही स्वर्गात जाणार नाही, आम्ही कैलासाला जाणार. जा रे बाबा, कारण तू शैव आहे. ते म्हणाले आम्ही वैकुंठाला जाणार. जा रे बाबा, कुठे जाणार? मेलायच ना तू, पुरेसं आहे. देहाच्या पातळीवर आहे. माणूस मरतो का? तर रामदास मेलेत का हो? ते जिवंत असताना जेवढे नव्हते तेवढा प्रसार झाला आहे आता त्यांचा. विवेकानंद, ज्ञानेश्वरीची किती निरनिराळी भाषांतरं, निरनिराळ्या देशात, निरनिराळ्या चॅनल्सवरून. म्हणजे ज्ञानेश्वरांचं आयुष्य काही 21 वर्षांचं, पण आता इतकी 100 वर्ष झाली, ज्ञानेश्वर वाढतातच आहे. कुणी सांगितलं ज्ञानेश्वर संपले म्हणून? ज्ञानेश्वर संपले नाहीत. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. लता मंगेशकर संपली, लता मंगेशकर गेली नाही हो, ती गातेच आहे ना अजून. जिवंत असताना किती जणांनी लता मंगेशकरांना जवळून बघितलं आहे, किती जणांनी त्यांना शेक हँड केला आहे, किती जणांना लता तुम्ही हाक मारलेले आहेत आणि त्यांनी ओ दिलेले आहे. अगदी किती जणांना लतानी तिच्या वाढदिवसाला बोलवलेलं आहे, किती जणांच्या वाढदिवसाला लता आलेली आहे. नाही ना, मग जिवंत असताना आपल्या दृष्टीनं ती गाणंच होती. हे विचार करा तुम्ही, जिवंत असताना लता मंगेशकर असून नसल्यासारखे. मी तिला स्पर्श नाही केला, मी तिला जवळून नाही बघितलं. टी व्हीवर, अजूनही मी टी व्हीवर बघतोच की तिला. लक्षात घ्या. म्हणून केशवसुत गातची बसले, केशवसुत नाही गेले. ते म्हणतात ते गातची बसले. एखादा चित्रकार चित्र काढतच राहतो, त्याची शिष्य चित्र काढत राहतात, परंपरा संपत नाही. आणि त्याच्यासाठी लग्न करायला पाहिजे असं नाही. लग्नातून जे वंश तयार होतो तो जनावरांचाही वंश तयार होतो. की तुम्ही जर कुत्रा घ्यायला गेलात ना, तर एक पॅम्फलेट असतं, त्याला पेडिग्री म्हणतात. किती 10 पिढ्यापासून सांगितलं असतं. 10व्या पिढीतला त्याचा वडील डॉबरमॅन होता आणि हा लॅब्राडोर कुठला तरी होता. नंतर 9व्या पिढीत, 8व्या पिढीत इतकी झालेली आहे, आणि आता हा असा आहे, पॉमेरेन असेल कुठला तरी. गंमत बघा, पण पेडिग्री दिलेली असते. घोडे, रेसचे घोडे काही कोटी रुपये किंमत असते, हे पेडिग्री दिलेली आहे. हा क्रॉसब्रीड झालं, नंतर परत क्रॉसब्रीड झालं. हा क्रॉस ब्रीडिंग म्हणजे क्वालिटी वाढवणं, हे लक्षात घ्या. हे सगळं घोड्यांचं दिलेलं असतं. या वंशाला काय किंमत आहे हो? कुत्र्या मांजरांचा वंश, घोड्या गाढवांचा वंश, माझा वंश नाही हो. एकाने मला अगदी फार इतक्या चिंताग्रस्त, मला त्याचा तेजस्वी वेद विद्या सांगणारा, यज्ञ करणारा, दाढी वगैरे वाढवलेला, फेरीबोट इथून जात असताना, सर जरा इकडे या म्हटलं. काहीतरी त्यांना विचारायचं, तुम्हाला दोन्ही मुलीच ना? हो. वंश कसा वाढणार? अरे बापरे, वंश मुलींकडून वाढतच नाही. त्याला म्हणलं, पहिल्यांदा मुलगा झाला हरियश्व,
नारद आले, किती चांगलं तुम्ही शिकवताय, तुमच्याबरोबर येतो. दुसरा झाला शबलाश्व, नारद आले, नारदांबरोबर निघून गेला. तो दक्ष तक्रार करत गेला ब्रह्मदेवाकडे की मी मुलाला घातलं. नारद घेतात आणि त्याला गंगेच्या काठी घेऊन जातात. काय करू, मुलींकडून तू वंश वाढव, कारण मुलींच्या सावलीला सुद्धा नारद शिवणार नाहीत. हे लक्षात ठेवा, कारण नारदांचं ते व्रत आहे. मुलगी वाईट स्त्री वाईट असा अर्थच काढू नका तुम्ही, जो हल्ली काढला जातोय. लक्षात ठेवा. आणि ते ग्रंथ जाळले जातात. ग्रंथ नाही हो, रेल्वेचं गाईड जाळतात, कारण फुकटन मिळतं ते कमी कमी किमतीत. कवर घालायचं, त्यांना मनुस्मृती मिळते कुठे हो जाळायला? कुठे मिळते? कॉन्स्टिट्यूशन जाळ कुठे मिळते त्यांना? नाही. कुठलंही जाड पुस्तक घ्यायचं, कव्हर घालायचं. हल्ली इंजिनिअरिंगची वगैरे जाडजाड पुस्तकं असतात, घाला कव्हर आणि जाळून टाका. मनुस्मृती जाळली. आम्ही परवा काय जाळायचा प्रसंग आला होता. हां, बिचारे आपण म्हणतो ना तुलसीदास आणि त्यांचं रामचरितमानस जाळून टाकूया. एक ओवी कुठली तरी काढलेली आहे, त्याचा संदर्भ काय आहे लक्षात ठेवा. ती गीतेतही आहे, ती ज्ञानेश्वरीतही आहे की शूद्र, जनावर, स्त्रिया यांना सुद्धा अधिकार आहे नामाचा. आता शूद्र आणि जनावर आणि त्याच्या स्त्रियांचा उल्लेख, स्त्रिया मोर्चा घेऊन आल्या आणि त्यांनी ज्ञानेश्वरी जाळली. ज्ञानेश्वरी फुकट नाही मिळत. हेही पुस्तकं रद्दीच्या दुकानात फुकट मिळतात. ज्ञानेश्वरी म्हणून जाळायचे, विरोध करायचा. ज्ञानेश्वर सांगतायत कुठल्या काळात, ज्या काळात स्त्रियांना बरेच मंत्र म्हणण्याचा अधिकार नव्हता आणि नामासारखा ओमसारखा वरचा मंत्र नाही, तो सगळ्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. पण गाय घोडे त्यांना वाणी नाही आहे म्हणून ते म्हणू शकत नाहीत. वाणी असलेला प्राणी फक्त माणूस, आणि म्हणून पुरुषांना आणि स्त्रियांना समान अधिकार आहे. हे ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे. आपल्या रामदासांचंच बघा, भेटो कोणी नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. दासबोधातलीच होई. भेटो कोण, धेड महार चांभार हे शूद्र आहेत, अंत्यज आहेत. त्यांचे राखावे अंतर, अंतर म्हणजे अंतरंग, अंतःकरण, मन. त्यांचं मन राखा, हेच भजन आहे. तुम्ही मंदिरात जाऊन भजन केलं नाही तर मंदिराच्या बाहेर जे थांबलेले आहेत ना त्यांची सेवा करा. मंदिरात ज्यांना प्रवेश नाही आहे ना त्यांची पूजा करा. त्याला दरिद्र नारायण शब्द वापरला विवेकानंदाने. आणि तुम्ही जात असाल, आपण 16 जण आहोत ना, 4 जणांना मंदिरात जाऊ दे आरती करण्यासाठी. आपण 12 जण कलकत्त्याच्या झोपडपट्टीत जाऊया, तिथे दरिद्र नारायण आहे आणि त्या दरिद्र नारायणाची सेवा करूया. सत्यनारायण काय करता? हे विवेकानंद वगैरे सारख्यांचे आहेत. विचार करा तुम्ही. आणि म्हणून जर आपण रामदासांचा विचार बघितला, भेटो कोणी नर, कोणीही नर भेटू दे, धेड महार चांभार कुठल्याही जातीचा, त्याचे राखावे अंतर. म्हणजे हे काय म्हणतात, त्याच्यापासून राखावे अंतर. हा कुठला अर्थ आहे हो? म्हणजे त्याला शिवू नका, ते अस्पृश्य आहेत म्हणून रामदास जाळा दासबोध. दासबोध जाळणार नाही, त्याला किंमत पडते. अशीच पुस्तकं जाळणार आहेत रद्दीच्या दुकानातून घेऊन. हे सगळं खोटं आहे हो. म्हणून कशाला वाचता वर्तमानपत्र, कशाला बघता त्या बातम्या? उद्विग्न होतं तुमचं मन. सध्या देशात जे घडतंय ना, या बाजूला त्या बाजूला मन सुन्न करणार आहे. इतकं कळतं ना तुला, मन सुन्न करणारं वाचण्यापेक्षा मन शून्य करणारं नाम का नाही घे. एक शून्य आहे आणि दुसरं शून्य आहे. शून्य म्हणजे शांत. आत्ता मी तुमच्याकडे 50 जणांच्याकडे बघतोय, नंतर मी भिंती नाही बघणार, इकडे बघणार, नंतर मी इकडे नाही मध्ये बघणार, नंतर मी असं नाही हे यांना बघणार, आणि नंतर मी कुणालाच बघणार नाही. हे ध्यान आहे. याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. हळूहळू मी सेंटरकडे आलेलो आहे आणि सर्व बाजूनी मला फक्त सेंटर दिसतो. कॉन सेंटर, कॉन वर्ज. कॉन म्हणजे सर्व बाजूनी. हे जमायला पाहिजे ना, त्याला म्हणलेलं आहे शून्य शून्य होतो. एक अगदी जज विचारत होते, अहो काय ते वर्तमानपत्र घेतलं की मन अस्वस्थ होतं, काय करू? वर्तमानपत्र वाचू नका. नाही, घरात मुलगा घेतो, बघू नका, बघू नका. तुम्ही ठरवा. तुम्ही अहो पत्रसुद्धा आलेलं न बघणारी मंडळी आहेत. आम्ही प्रयोग करून तुम्हाला सांगतो. पूर्वी पत्रासाठी थांबायचो आपण, पोस्टमनची वाट बघायचो, पत्र आले की नाही. पत्र आल्याबरोबर हे करायचं. वर्तमानपत्र आल्यानंतर 4 हात, वर्तमानपत्राचे 4 भाग, प्रत्येकाची सोय. वर्तमानपत्र जेव्हाच्या आकांताने धावतात घरातले लोक. पत्र आलं, ज्याचं पत्र असेल, दाखव दाखव काय आहे वगैरे, टर्रकन फाडतात. मी ठेवणार फक्त सद्गुरूंपुढे, नाही वाचणार. अरे पण त्याच्यात महत्त्वाची बातमी असेल तर सद्गुरूंना कळत नाही का ते?
अहो तुम्हाला खरंच सांगतो, ठेवलेलं पत्र असतं, तुम्ही शाळेतून येता, गरम झालेलं आहे, फॅन लावता, ते पत्र उडतं आणि तुमच्या पायाशी येऊन पडतं. किती अनुभव सांगू तुम्हाला. एकाने मला सांगितलं आमच्या मुलीसाठी बघा काय काय करावं लागतं, मी म्हणत नाही कारण आम्ही करत नाही, पण ऐकावं लागतं ना. त्या फोटो दिला आणि तो फोटो ठेवला, कुठे ठेवला मला माहिती नाही, बाहेरच्या खोलीत कुठेतरी ठेवला. एक व्यक्ती आली, आल्यानंतर म्हणाला फॅन लावा सर. फॅन लावल्यानंतर तो तिथे ठेवलेला फोटो ते पाकिटमध्ये येऊन पडलं. अरे हे काय आहे फोटो, अरे तू सुद्धा मुलगी पाहिजेस ना, ही मुलगी बघ कशी आहे. अहो दोघांचं सुंदर लग्न झालं, सुंदर संसार झाले, दोघांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत, सावर्ड्याला. मी दूरचं सांगत नाही आहे. अरे तो फोटो उडून तिथे येऊन पडला, सद्गुरूंची इच्छा आहे हे लक्षात ठेवा. मग मी कशाला धावत ते फाडा पत्र, वर्तमानपत्र वाचा, करू नका तुम्ही. उरलेल्या 18 दिवसात करू नका. तुमची कुठलीही सिरियल पुढे जाणार नाही आहे, तिथेच असणार आहे, तिथेच असणार आहे हे लक्षात. पण माझ्या मनाचीच तयारी नाही आहे हो, इथेच तर मार खातो ना. शरीर आळसाने मेलं आणि मन हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे खायचं ते खायचं. मन आहे, तोंड नाही काय. मनाने ठरवलं आज खाणार नाही म्हणजे नाही, न खाता राहू शकतो माणूस. आपण राहू शकतो, आपण निर्जली उपवास करू शकतो. मन शांत ठेवलं पाहिजे, त्यासाठी बुद्धी ताब्यात घेतली पाहिजे. बुद्धी मनाला सांगते मी ठरवलंय ना निर्जली नाही घ्यायचं पाणी, बस ना देवघरात. आपण इकडे तिकडे धावतो, तहान लागते वगैरे, अरे निर्जली बापरे, आणि नंतर इतके चिडतात बापरे निर्जली आहे माहीत नका तुम्हाला. अरे केव्हा संपणार, चंद्र दिसल्यानंतर यांचा उपवास सुटणार. मुलगा म्हणतो बाबा दर संकष्टीला तुमचा त्रास, मी व्हिडिओ फिल्मिंग करून ठेव, बघा चंद्रोदय, सोडा उपवास. घरात इमर्जन्सी तुमची आहे, आल्या आल्या दिवसभर मी उपाशी आहे, मग खा मला. हे पाहिलं येतं. अरे कसला उपवास आहे, शांत करणारा उपवास पाहिजे, प्रक्षुब्ध करणारा उपवास नको काय. हेच सगळं आता जे 3-4 समास उरलेले त्याच्यात हे सांगितलेलं आहे. आपण सुरू करूया. आपण थांबलो होतो कुठे, वंदन भक्ती वाचली होती, शेवटची ओवी वाचूया, तुम्हाला कळेल. साधक भावे नमस्कार घाली. नमस्कार ही शरीराची कृती नाही, ती मनाची वृत्ती आहे. इट इज नॉट ॲक्शन ऑफ द बॉडी, इट इज ॲटिट्यूड ऑफ माइंड. मग नमस्कार प्रत्यक्ष केला नाही तरी चालेल. तो मुलगा इंग्लिश मिडियमचा म्हणतो की आपण एवढी भाजी तिच्याकडून घेतली, थँक्यू नाही म्हणली ती. म्हणून तिच्या डोळ्यात आलेलं पाणी दिसलं का, त्याला तिला विचार बरं थँक्यू का नाही म्हणली. म्हणाली मला ते काय म्हणायचं माहीत नाही, पण तुझे बाबा नेहमी जास्तीत जास्त भाजी घेतात आणि स्टाफला वाटतात, कारण माझ्या डोक्यावर भरलेल्या पाटीचं वजन बाबांना ते खाली उतरवताना एवढं जाणवतं. बापरे, ती म्हणते उतरवते मी, पण मला एवढं वजन असतं, त्यांच्या मानेचे मसल्स तुम्ही बघा. मग जास्तीत जास्त भाजी अर्धी टोपली इथेच रिकामी कर. माझ्या डोळ्यात पाणी आलं, ते थँक्यू नाही आहे करे. हे लक्षात ठेवा, शब्दच कशाला पाहिजेत. इट इज ॲटिट्यूड नॉट ॲक्शन. नमस्कार करायचा आहे, साष्टांग नमस्कार. सगळ्यात चांगला नमस्कार शाळेत कोण घालेल, पीटीचा शिक्षक. सगळ्यात उद्धट कोण आहे, पीटीचा शिक्षक. विचार करा ना, कारण त्याला नम्रता शिकवलेलीच नाही. तो शब्दही नीट म्हणणार नाही, आणि सगळ्यांनी उभं राहायचं. काय ते आपली असंच आपलं उपासना नको. तुम्हाला खरंच सांगतो, याच बोटाने गंध लावायचं. त्या बाळाने या बोटाने लावलं, काय रे तू स्वतःला लावतोयस का मला लावतोयस. हां, ह्या बोटाने बापरे सगळे पितर येथील घरात, हे पितरांचं बोट. बाबा मी अंगठ्यानीच लावतो. काय शेवटी असंच होणार आहे. बोटं वाटून दिलेली आहेत. हे मी टीका करत नाही आहे, टिंगल तर बिलकुल करत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर करा, नाहीतर हरे कृष्णावाले आहेतच, त्यांची ती गोमुखी, त्याला 2 भोकं, एकातून माळ आत आणि दुसऱ्यातून हे बोट बाहेर. हरे कृष्ण 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 हरे हरे फिरत असतात ना, काम वगैरे करत. माझी छोटी मुलगी होती, ती विचारते की कुणाला दाखवत आहेत ते बोट, आणि काय केलं आहे अपराध त्याने. हे इंडेक्स फिंगर आहे, लक्षात ठेवा. हे माळेला लावायचं नाही. बरोबर, लावलं म्हणजे काय घात झाला, कल्पना करा. लावलं म्हणजे घात झाला का, नाही. ते लागू नये म्हणून ते बाहेर काढायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
काय हो, दोघा जणांनी वानतेला त्या आणल्या होत्या. म्हणलं मी तुला 4 देतो गोमुखी, पण ह्या 2 गोपी मला बक्षीस दे रे. हे काय वानतेला, नवीन सुरू करू नकोस तू, नवीन सुरू करू नकोस. हे फार देहाचं होतं. नमस्कार ही ॲटिट्यूड ऑफ माइंड आहे. लीनता, नम्रता, प्रणाम, शरण हा मनाने करायच्या गोष्टी आहेत, देहाचा नाही आहे नमस्कार. म्हणून मगाशी म्हणलो तर मनाने मी नमस्कार करतो, मनापासून नमस्कार करतो, मनोभावे नमस्कार करतो. म्हणून असा केलेला नमस्कार सुद्धा सगळ्यांना पोचतो. मनोभावे असला पाहिजे, मनापासून असला पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. आता पुढे बघा ते काय म्हणतात. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. इथे आपण थांबलो होतो. दास्य भक्ती 7वा समास आहे. 7वे भजन ते दास्य जाणावे. दास्य, दास भक्ती नाही आहे, दास्य भक्ती आहे. दास्य म्हणजे काय लक्षात ठेवा. रामदास्य करण्यासाठी समर्थांनी परंपरा निर्माण केली, संप्रदाय निर्माण. रामदास टिकवण्यासाठी नाही. आपण रामदास टिकवतो. काय सुंदर फोटो आहे बघावर, हा काय छान फोटो आहे, मागे सगळा राम आहे. एक तर असं आहे, समर्थ असे दाखवत आहेत शिवाजी महाराज आहे, कुठला ते दाखवत आहेत किल्ला शिवाजी महाराजांना जिंकण्यासाठी. अरे काय सुंदर फोटो आहे. रामदास नको आहेत, रामदास्य पाहिजे. चातुर्मास नको, चातुर्मास्य पाहिजे. आज घरी जाऊन कॅलेंडरवर बघा, त्याच्यात चातुर्मास्य आरंभ आणि चातुर्मास्य समाप्ती. चातुर्मास नाही, चातुर्मास म्हणजे 4 महिने कॅलेंडरचे, ते सगळ्यांनाच 4 महिने कॉमन आहेत की. पण मी व्रत घेतलेलं आहे, मला चातुर्मास्य आहे. मी रामदासांचा शिष्य आहे, सेवा करतो, रामदास्य आहे. हे लक्षात ठेवा. दास्य भक्ती आहे. 7वे भक्तींचे दास्य जाणावे, पडिले तितुके कार्य करावे. हे मला आवडतं. त्याला किंकर म्हणलेलं आहे, पडिले तितुके कार्य करावे. तिथे कार्य नेमून दिलं ना तर मग कठीण आहे. तो कारकून येतो. हां, आणि तो हे टायपिंगला बसतो, जरा पंखा लाव रे, पंखा लावायचं काम पिऊनचं. ते कागद उडून गेले, जरा ते कागद उचल रे. त्यावेळेला त्याचा बॉस येतो, खाली वागतो, ते कागद उचलतो आणि त्यांना देतो. सर तुम्ही कशाला? म्हणजे काय, माझ्या मार्गात ते कागद आले होते, कुणी कुठलंही काम करावं, पडिले तितुके काम कर, हे दास्य आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की खालची माणसं समर्था घरींचे श्वान, त्याची सर्वही देती मान. त्या कुत्र्याला बाजूला घाला. कुत्र्याचं नाव काय मी नेहमीच विचारतो, आणि त्या नावाने पहिल्यांदा प्रेमाने, नंतर वरच्या आवाजात म्हणतो. ते कुत्रं बघतं तुमच्याकडे. विचार करा, कुत्रं आहोत का आपण? समर्थांच्या घरींचे श्वान, त्याची सर्वही देती मान. कारण तो श्वान बाजूला झाल्याशिवाय मी समर्थांकडे जाऊ शकणार नाही आहे. आणि श्वान म्हणजे माझ्या नको त्या वृत्ती, नको त्या माझ्या असल्या स्वभावात असलेल्या खोडी, दोष, ते श्वान आहे. मीच दूर केलं पाहिजे. ते तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, लोंढ्याला घडलेला प्रसंग आहे. केवढं कुत्रं ते. आणि ती बाई सांगते, सर घाबरू नका, ते आम्हालाही चावतं. आता हे काय हो, म्हणजे मालक सांगतो घाबरू नका, ते आम्हालाही चावतं. बघ म्हणलं उद्या आपण तुमच्याकडे सत्संग ठेवूया, आम्ही जातो. मग बांधलं, अरे बाजूला ठेवा त्याला. गेटच्या तिथे जोरात तो मोठा कुत्रा. गंमत आहे त्याची. म्हणून पडिले तितुके कार्य करावे. हे कार्याची विभागणी केली की हे माझं काम नाही आहे. तुम्ही 7 ते 8 हा म्हणणार आहे. परवा झालं ना 13 तास आपण सगळी विभागणी करूया. 7 ते 8 मी. अरे बाबा तू घेतोस का जबाबदारी? नाही, 7 ते 8 मी 7ला बसणार, 8ला उठणार. हा 7ला 5 मिनटं कमी असताना बसणार नाही. तिथे आहे, गप्पा मारतोय, राजकारणाच्या गप्पा मारतोय. 7 वाजले नाही. आणि त्या दुसरा जो आहे ना, विशेषतः बाई, त्यांचे सांधे दुखत आहेत. दुसरा जो आहे ना, त्याला नंबर 1ला द्यायचं असेल, पण हा 7लाच येणार, 8लाच उठणार. करू नका तुम्ही तसली टाईम टेबल. परत तुम्हाला टाईम टेबलमध्ये टाईम महत्त्वाचा आहे, पण आपण टेबललाच महत्त्व देतो. काय 13 तासाच्या नावाची नावं लावलेली आहेत. टेबल झालं, टाईम नाही. मी टाईम सांभाळेन, टेबल विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. हा मुलगा अभ्यास करणार आहे. बघा पुढे, सदा सन्निधचे असावे देवद्वारे. दास्याचं लक्षण काय? सदा सन्निधचे. केव्हाही हाक मारा. एक उदाहरण देतो ना तुम्हाला. हा प्रश्न मी 3-4दा वानतेला विचारलेला आहे. आपली महाराजांची मूर्ती आहे, त्याच्यापासून सगळ्यात जवळ घर कोणाचं आहे? म्हटलं अंडूजींचं सांगू नका, कारण त्यांच्या घरातच महाराज आहेत, त्यांचं सांगू नका. मग इथे कोण आहेत सांगू? तुम्ही सांगा ना उदाहरण. मी सांगतो, फोंड्याला राहणारे जे आहेत भक्त,
रात्री 2ला सुद्धा सांगितलं, हा आला वांटेला. एका दिवसात 24 तासात तो 10 वेळा सुद्धा वांटेला येतो. घर जवळ आहे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. आणि आम्ही अगदी अभिमानाने किंवा आत्मविश्वासाने सांगतो, कारण त्यावेळेला तो तक्रारच करणार नाही आहे. केव्हाही उठा. एक पाहुणा आला होता, आमच्याकडे आला होता, बाई होती ती, आणि ती म्हणाली मी औषधाची बाटली विसरली आहे, औषधाचं नाव सांगा. नाही, सांगणार नाही, कारण औषधाचं नाव सांगितलं की माझ्या रोगाचं नाव तुम्हाला कळेल. काय हो हे? हां, मग आता काय, विसरली आहे. कुठे? मडगावला. आम्ही फोंड्याला. रात्री 1:30 वाजता आम्ही त्या बाईच्या औषधासाठी फोंड्याला मडगावला आलो. गुरुजींना उठवावं लागलं. तिची बॅग आणू नका, फक्त ती बाटली. म्हटलं बॅग उघडावी. नाही, बॅगच आणा. कारण बॅग उघडायची नाही, बाटली बघायची नाही, नाव वाचायचं नाही. मला काय झालंय रोग. आता ती बाई मेली का जिवंत आहे कुणालाच माहीत नाही, कारण तिला काय झालं हे माहीतच नाही. ह्याला सिक्रेसी म्हणता तुम्ही? 1:30 वाजता घरातला मालक जातोय तिचं औषध आणायला मडगावला फोंड्याहून. मी त्याच्याबरोबर गेलो, कारण मला माणुसकी आहे ना, तो आमचा भक्त आहे, महाराजांचा भक्त आहे, त्यामुळे मी येतो तुझ्याबरोबर. आणि वरून आणलं का, हे करत का? नाही, चुकीचं आहे हे दास्यच नाही आहे. पडिले टिटुके काय, सदा सन्निधच असावे देवद्वारे. सदा देवद्वाराच्या सन्निध म्हणजे अवेलेबल 24/7. आपल्याला शक्य आहे का हो हे? शक्य आहे का? रात्री 3ला बोलवलं, आलोच, निघालोच, पोचलोच असं आपण म्हणतो का? रात्रीचे 3 वाजले, तो अजून 3 तासांनी आलो तर चालणार नाही का? डायरेक्टली स्मशानातच या. अरे काही आजींचे श्वास उरले, त्यांना महत्त्वाचं औषध पाहिजे किंवा त्यांना पोचवायचं आहे, ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहे, म्हणून तुम्हाला 3 वाजता बोलवतोय आणि तुम्ही 6 वाजता आलो तर चालणार नाही का? हे काय प्रश्न झाला? सदा सन्निधची असावे. सन्निध म्हणजे जवळ, जवळ तुम्ही राहा देवद्वाराच्या. हे फिजिकल डिस्टन्स नाही आहे. एरवी कारने आपण कुठे कुठे जातो लक्षात घ्या. देवाचे वैभव आता क्रियापद बघा. दास्यभक्ती म्हणजे सांभाळावे. आपण म्हणतो किल्ली नीट सांभाळा, सांभाळ. आता आम्ही जातोय, घर जरा सांभाळ. दास्य आहे ते, ती सेवा आहे. सांभाळावे. न्यून पूर्ण पडोची नेदावे. न्यून पूर्ण म्हणजे काहीतरी न्यून आहे, कमी आहे, आणा. कमी पडलंय, घाला स्वतःचं, करा तुम्ही. फार महत्त्वाचं. तुम्हाला एक उदाहरण सांगू. पहिल्यांदा आपली ॲटॉमिक केंद्र एनर्जी तयार झालेली होती आणि ती बघायला इंग्लंडची राणी येणार होती भारतात. आणि तिच्या कार्यक्रम लाऊंज पार्टी कुठे? त्या ॲटॉमिक एनर्जी कमिशन आहे त्याच्यासमोर ठरलं होतं. सगळे बघितले, त्या लाऊंजचा काही पत्ताच नाही आहे आणि 3 दिवसावर राणी येणार आहे आणि आपण त्याला कार्यक्रम पाठवलेला आहे की ट्रॉम्बे ज्याला म्हणतात, त्या ट्रॉम्बेला जे केंद्र आहे त्यावेळेला ॲटॉमिक हे होतं एनर्जी. आता त्याला बार्क म्हणतो आपण, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यावेळेला इट वॉज आर्क ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्याला भेट द्यायला राणी येणार होती. त्यावेळेला भाभा न्यून पूर्ण अत्यंत सुंदर होणार नाही. ते म्हणाले जा माझ्या ह्याच्यावर, कुठे बंगल्यावर मोर असतो ना, लॉन चांगलं करणारं यंत्र असतं, ते जरा जास्त खाली घाला, कार्पेटसारखं माझ्या बंगल्यासमोरचं लॉन गुंडाळून आणा, इथे पसरा, पाणी शिंपडा, लॉन तयार. राणी आल्यानंतर लाऊंज पार्टी दिली आणि नंतर परत गरज नाही आहे. हे लक्षात ठेवा. न्यून पूर्णची. पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. पाणी आलं, खड्डा एवढा आहे, भरला, पाणी पुढे गेलं. खड्डा मोठा आहे, पाणी संपलं तरी पुढे जाणार नाही, भरल्याशिवाय पुढे जात नाही, त्याला पाणी म्हणायचं. आपण त्याची काय गरज आहे? आपण एक दुसरं उदाहरण सांगतो की एक पाऊस पडतोय प्रचंड, एक महारोगी आहे, त्याला जखमा झालेल्या आहेत, त्या जखमातून किडे बाहेर पडत आहेत. हे बाबा आमट्याने बघितलं आणि त्यावेळेला ते आपला ओव्हरकोट काढतात आणि त्याला पांघरतात आणि पुढे येतात. घरी आल्यानंतर अस्वस्थ आहे, मी काय केलं? त्याचा उपचार केला का? नाही. उलट आज रात्री पावसात मेला असता आणि सुटला असता तर मी त्याला ओव्हरकोट घालून वाचवलं त्याला जीवन. त्याच वेळा त्यांनी सांगितलं की मी महारोगीसारखी काम करणार. हा माणूस कसा पेटलेला असतो. दास्य म्हणजे काय? गेले कुठे? कलकत्त्याला, ट्रॉपिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन, आणि सांगितलं तुमच्याकडे लेप्रसीचे जंतू आहेत ना? आहेत ना, माझ्या दंडात घ्या. कुठला माणूस लेप्रसीचे जंतू आपल्या शरीरात घेणार आहे? आपण जे व्हॅक्सिनेशन, इनॉक्युलेशन ते जंतूच असतात सोडलेले, पण मला बघायचं आहे महारोग म्हणजे काय. महारोग ट्रीट होऊ शकतो का? क्युअर होऊ शकतो का? समजा माझी बोटं गेली, मी काम करू शकतो का? मला बघायचं आहे.
ते म्हणाले काही नाही, ते मागचं जुनं झालं, आता मेडिसिन पुढे गेलेलं आहे, तुमची इच्छा असेल तर मी टोचतो. अहो पुढे 4 महारोग्यांना घेऊन 1-2 गाय बैल स्वतःची हे घेऊन त्यांनी सुरू केलं काम. चंद्रपूरचं जंगल दिलं होतं सरकारने त्यांना. आज आनंदवन तयार केलेलं आहे. आनंदवन हे नंदनवनापेक्षा चांगलं आहे. आणि तुम्हाला मी खरंच सांगतो, तिथे जी फुलं येतात, तिथे जी फळं आणि भाज्या होतात, त्या मुंबईच्या बाजारात विकायला येतात. कुणी म्हणत नाहीत अरे ते महारोगी आहेत का, त्यांचं सगळं बरं झालेलं आहे. त्यांचं सगळं, आंधळे गेले, मग तिथे मुके गेले, बहिरे गेले, आनंदवन आहे ते. तर तुझ्या हाताची बोटं गेलीत ना, पायानी माग चालव, पायाची गेलेत ना तर हातानी माग. हे त्यांना कामं दिली. का दिलं? कारण मी स्वतः भोगायला तयार आहे म्हणून सांगितलेलं आहे. न्यून पूर्ण पडोची नेदावे, चढते वाढवावे, वाढवावे भजन देवाचे. मला फार बरं वाटलं इथे ज्यावेळेला सुरुवातीला आपण हे केंद्र सुरू करूया ना. केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. आता तुम्ही एवढी मंडळी येता, महाराजांना खूप बरं वाटत असेल, रामदासांना आणखी बरं वाटत असेल, आणि आम्हाला सुद्धा छान वाटतं इतकी मंडळी आल्यानंतर. पण आधी केलेची पाहिजे ना. केल्याने होत आहे रे, वनी तो चेतवावा रे, चेतविताची चेततो. अरे पहिल्यांदा आग लाव ना, तू तुझी बोटं जळली तरी चालेल, पेटवते. आणि आग पेटली की सगळ्या समाजावर आग पेटते. आधी वनी म्हणजे अग्नी, तो चेतवावा रे, पेटवावा रे. आधी पेटवा तुम्ही, आणि मग तो पेटत राहील आणि सगळं राष्ट्र पेटून उभं राहील. हे केलं पाहिजे ना. आधी कुणी केलं पाहिजे? मी केलं पाहिजे. हेच त्याचं उत्तर आहे. तू केलं पाहिजेस असं नाही. भंगली देवालय करावी, मोडली. आता बघा, हे सगळं दास्य भक्ती आहे. तुम्ही मुद्दामून वाचा तो समास, आत्ताच तुम्ही वाचलेला आहे, आठवा. भंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोफे धर्मशाळा चालवावी. सोफे म्हणजे सोपा, असतो ना सोफे, आपण पाईंड वगैरे म्हणतो ना, तसा तो आहे. सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्य, नवीन कार्य सुरू करा. जयंत्या पर्वे महोत्सव, जयंती पर्व म्हणजे मुहूर्त, पवित्र दिवस. महोत्सव म्हणजे महोत्सव. असंभाव्य चालवी वैभव, असंभाव्य, कल्पना येणार नाही इतकं वैभव या केंद्रांना मिळालं. काय हो, साईबाबा गेल्यानंतर शिर्डीला वैभव, दासगणू महाराज चरित्र सांगायला लागले, कीर्तनं करायला लागले. साई सच्चरित्र त्यांनी लिहिलं नाही, पण साईच्या छोट्या ओव्या पुस्तक तयार केलं, आरती तयार केली. गजानन महाराज त्यांचं चरित्रच लिहिलं. एक व्यक्ती आहे ती पेटून उठलेली आहे. आज शेगावचं केवढं वैभव आहे, शिर्डीचं केवढं वैभव आहे. तुम्ही सुरू करा ना एखादं काम, असंभाव्य वाटेल. अरे बापरे, एका व्यक्तीने हे सुरू केलेलं आहे, केवढा मोठा वृक्ष होतो. एक व्यक्ती संस्था सुरू करते एखाद्या ह्याच्यात, केवढी मोठी होते, किती त्याच्या शाखा निघतात. सुरुवात बघूच नका. म्हणून नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नका, कारण आपले सगळे ऋषी निरनिराळ्या ठिकाणी जन्मलेले. कोण घटात जन्मलाय, कोण द्रोणात जन्मलाय, कोण उकिरड्यात जन्मलाय, कोण पाण्यात जन्मलाय. कशाला त्यांची कुळं बघता तुम्ही? बिलकुल बघू नका. ऋषी आज आहे तो बघा, त्याचे ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करा. त्यांचे जे केंद्र आहेत किंवा तीर्थक्षेत्र आहेत तिथे जा तुम्ही मनशांतीसाठी. त्याचं कुळ कशाला इतिहास करता? पुस्तक आहेत. इथे आपल्याकडे एक आहे, गजानन महाराजांच्याकडे ते नेहमी येतात. मी बाबांचं लिहिलेलं नाटक तुम्हाला देतो वाचायला. मग कसं वाटलं तुम्हाला? म्हणलं कशाला हे केलं आहे? साईबाबांचं नाव, त्यांचे आईवडील, त्यांची जात अशी लिहिलेली पुस्तक आहेत, त्याच्यावर आधारित नाटक. म्हणलं हे नाटक कोण बघणार आहे रे? हां, कशाला तेवढं लिहिलं? उलट लिही. आता जे साईबाबांचे चमत्कार म्हणून वाटतील ते दाखवतात, न संपणारी सिरियल. मग स्वामी समर्थ आले, चमत्कार संपतच नाही ती सिरियल, प्रत्येकाचा अनुभव. आणि जे असंभाव्य ते संभाव्य दाखवायचं. करू नका ते. तुम्ही चरित्र रूढ जे आहे ना त्याच्यावर तुमची कल्पनाशक्ती वापरा. रामच रामायणाचा नायक आहे. रावण नायक म्हणून त्याच्यातले श्लोक मिळतील किंवा नक्की मिळतील, पण म्हणून मला रावणाला मी नायक बनवणार आहे का? अशी काही मंडळी आहेत, रावणाला नायक बनवतात, रामाला खलनायक बनवतात. कृष्ण हा फसवा आहे, खोटा आहे, नीती न पाळणार आहे, त्याच्यापेक्षा कौरव बरे. कृष्ण अभिमन्यूचा मामा आहे आणि दुर्योधन दुःशासनाचा शकुनी आहे, म्हणजे कृष्णापेक्षा शकुनी बरा या न्यायानं? त्याला संशोधन म्हणायचं. नका वाचू असली पुस्तकं. तुम्ही लिहू नका. समोर दिलं तरी वाची ना म्हणून ठेवू द्या, कधीही वाचू नका तुम्ही. बघा विचार करून. म्हणून काय सांगितलेलं आहे? जयंत्या पर्वे महोत्सव, असंभाव्य चालवी, जे देखिता स्वर्गीचे देव तटस्थ होती. असं वैभव बघितलंय त्यांनी. तुम्ही जर तिरुपतीला गेलात आणि त्याचं बाह्य वैभव बघायचं असेल तर स्वर्गासारखं वैभव आहे.
स्वर्गीचे देव तटस्थ होती. अरे काय हे वैभव, अरे काय हे सौंदर्य, अरे काय ही भव्यता. हे पण बाहेरचं आहे, भव्य मंदिर आहे, दिव्य उपासना आहे. किती तुम्हाला उदाहरणं सांगू. मागे आपण यातेओची गोष्ट बघितली होती. यातेओ ही मोलकरीण आहे, ज्याला आपण चेडू म्हणतो हल्ली किंवा वावराडी म्हणतो. तर काम करणारी आहे आणि राजा ठरवतो बुद्धाची सोन्याची मूर्ती बनवायची. प्रत्येकाला सांगितलं असेल नसेल ते सगळं सोनं आणा. ही मोठी गर्दी. नंतर ही गर्दी कशाची आहे. कुणीतरी तिला सांगतं सोनं असेल नसेल ते आणा म्हणून सांगितलं. तिला आठवतं आपली आई मरताना एक मोडकी ट्रंक, काही फाटलेले कपडे आणि एक सोन्याचं पदक, तेवढं मी दिलेलं आहे, एवढंच मी तुला देते, हे जीवाच्या पलीकडे सांभाळ. माझ्याकडे तेवढंच सोनं आहे. ती मुठीत धरून येते, क्यूमध्ये उभी राहते. त्यावेळेला शिपाई येतं, काय भिकारडे बाजूला काढतात. परत ती उभी राहते, परत दुसरा शिपाई येतो, बाहेर काढतो तिला. आणि शेवटी एवढा ढीग जमतो सोन्याचा. आणि मग ती काय करते, जीवाच्या आकांतानं जे मेडल आहे ते त्या ढगावर टाकते आणि निघून जाते. पुतळा तयार करतात. तो मोल्ड असतो, तो मोल्ड काढतात. काळा ठिक्कर पुतळा, इथे काहीतरी चकाकतंय. राजा म्हणतो सोनंच दिलं होतं आपण सगळ्यांनी. परत तो काढतो, दवंडी पेटवतो. असेल नसेल ते सगळं सोनं आणा. परत तेवढाच क्यू. आता यातेओकडे काहीच नाही आहे द्यायला. तिला वाईट वाटतं. पुन्हा पुतळा तयार करतात, काळा ठिक्कर लोखंडाचा, मध्ये मात्र काहीतरी चकाकते. असं 3दा झाल्यानंतर राजाचा गुरु आला. म्हणतात तू कशात चिंतेत आहेत. अहो सगळं सोनं 3दा आणलं लोकांनी, असलेलं सगळं सोनं. गुरु म्हटला असलेलं सगळं सोनं एकदाच आणता येतं. अरे तुम्ही चढून बघितलं का, त्याच्याकडे काय आहे छातीला. म्हणाले मला शिडे आणून दे, मी बघतो. ते म्हणाले एक मेडल आहे, एक पदक आहे. तुम्ही एवढं सोनं वितळवलं, पदक तसंच राहिलं. कारण त्या मुलीने सगळं सोनं दिलेलं आहे. बाकीच्यानी इतकं दिलं तरी आणखीन घरी असेल, सगळं सोनं आणखीन घरी असेलच. हे महत्त्वाचं आहे. किती देताय, कोणत्या भावनेनं देता, किती देता महत्त्वाचं नाही आहे. पुढची नंतर बघू एखादी गोष्ट. सगळ्यांचे करावे पारपत्य. पारपत्याचा दुसरा अर्थ आहे नाश. इथे पारपत्य म्हणजे आदरातिथ्य. पुढेही सांगितले की आलियाचे करावे आतिथ्य. जो कोणी येईल ना त्याचं आतिथ्य तुम्ही करा. आज दुपारी फोन, 3-4 मंडळी आलेली आहे आणि त्यांना वांतेला जायचं आहे. म्हटलं तिथे काही स्वयंपाकाची सोय आहे का. नाही, त्यांना सरळ सांगा की स्वयंपाक नाही, तुम्ही प्रसाद घेऊन घरी या. ते म्हणाल मी 3 नंतर येतो. काही नाही. इतक्यात कळलं की अरे तिथे आहेत मंडळी काही स्वयंपाक करू शकतात. पुन्हा त्यांना सांगितलं प्रसाद घेऊन आनंदात गेले. ते विचार करा ना, ही गोष्ट आहे ना. प्रामाणिकपणे सांगा तुम्ही. आता काय करायचं प्रसादाचं, महाराजांना वाईट वाटेल. म्हटलं काही महाराजांना वाईट वाटणार नाही. आपल्याला फिजिकली इम्पॉसिबल आहे ते करायचे, कशाला प्रयत्न करता. दुसऱ्याच्या म्हणजे आईबाच्या म्हणतात ना, जीवावर बाईजा कोणतरी तो श्रीमंत. तसं मी इकडून फोन करणार, तिथे जाऊन स्वयंपाक करणार. तुम्हाला शिरा चांगला, तुम्ही जा. अरे मी काय करतो, मी आहे तिथेच आहे. हे बिलकुल महाराजांना आवडणार नाही. तुम्ही सांगा अरे तिथे तयार केली महाराजांनी माणसं. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. सकळांचे करावे पारपत्य, आलियाचे करावे आतिथ्य, ऐसी ही जाणावी सत्य दास्य भक्ती. ही दास्य भक्ती आहे. सत्य दासभक्ती हीच खरी दासभक्ती आहे. जो येईल त्याचं स्वागत करा. मग तो कोण आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, आपल्याला डोनेशन देईल का. एकदा एकाने कानात येऊन सांगितलं सर त्यांना काहीतरी चांगलं देऊया, हे डोनेशन देणार आहेत. 500 रुपये देऊन गेले आणि आम्ही 600 रुपयाची शाल दिली त्यांना. म्हटलं कशाला कानात सांगितलंच रे. एखादा गरीब होतो तो पुरचुंडीतून मी बाबा देवासमोर ठेवत होतो. हे घडलं आहे म्हणतेला. नाणी असतात ती कुठेतरी 1001 रुपये भरतात. मी इथे आणलेली आहेत, मला गोंदवल्याला जायला जमणार नाही आहे, मी इथे आणून दिलेले आहे. कधी 1 रुपया, कधी 5 रुपये, कधी 2 रुपये अशी ठेवलेली कॉईन्स आहेत. ती त्यांनी मोजलेलीही नाही आहेत. अरे महाराजांना हे लक्ष रुपयांपेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून तो डोनेशन देईल का म्हणून त्याचं स्वागत करू नका, आदरातिथ्य करू नका. येईल त्याचं जमेल तसं स्वागत करा. पुढे ऐसे दास्य करावे देवाचे, येणेच प्रकारे सद्गुरूचे. आणि पुढचं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते सूत्र म्हणजे प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे. मानसपूजेत तुम्ही रोज एखादा अतिथी का नाही आणतो हे सुद्धा आपल्याला सुचत नाही. आम्ही जर नवीन घरीत गेलो तर मुलालाच विचारतो तुम्ही घरात किती जण आहात. 4 जण. मी सोडून आजचा दिवस सोडून 5वा माणूस जेवायला केव्हा आलाय हो. केव्हा आलो. पूर्वी वाढदिवसाला तरी माणसं घरी यायची, आता वाढदिवस हॉटेलमध्ये.
कल्पना करा ना, त्याला आठवत नाही, त्या घरच्या कर्त्याला आठवत नाही 5वा माणूस जेवायला केव्हा आला होता. बघा, अशी गरिबाची माणसं आहेत. ओ आज सकाळी तर आला होता, ओ काल तर आले होते, आमच्याकडे रोज कोणीतरी जेवायला येतं, जे आम्ही जेवतो ते जेवतात. अरे आज जास्त महाराजांना आवडणारा माणूस आहे, काय जेवायला घालता नाही आहे ते जेवायला घालतो, पण जेवण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. हे आदरातिथ्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ऐसे दास्य करावे मानस पूजेचे, मनात तरी अतिथीला आणा. आता अतिथीला म्हणजे कुणाला आणतो? काकाला आणू का मामाला? हे काका नको बाबा, मामा बरा. अरे पण माहितीचं कशाला आणता तुम्ही? त्याला अतिथी कशाला म्हणता? समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. दाम्पत्य घालायचं ना, बहिणीला नवऱ्याला बोलवा. तो नवरा ब्राह्मण असेल तर ब्राह्मणी झाला, आणि ती सुवासिनी झाली, आणि दाम्पत्यही झालं. समर्थांनी दिलेलं उदाहरण आहे. म्हणजे घरचं घरातच राहिलं ना. जावयाला दान करायचं म्हणे 33 अनर्शांचं, नाहीतर 33 बत्ताशांचं, नाहीतर 33 खारकांचं, नाहीतर 33 फुलांचं, काहीतरी आहे. पण जावयाला दान कसलो? घरातच राहिले की ते मुलीसाठी करतो आपण. म्हणजे शेवटी नात्याचाच विचार आहे, शेवटी रक्त ते संकुचित कुटुंब त्याचाच विचार आहे. बाहेर नको का द्यायला? त्याला दान म्हणलेलं आहे. आता शेवटचं आहे दास्य सख्य. सख्य म्हणजे मैत्री. हे सोपं आहे. आता सख्य कोण करणार आहे? अर्जुन आणि उद्धव 2 सखे, आणि लक्ष्मण आणि भरत हे रामाचे सखे आहे. सख्य भक्तीचं उदाहरण आहे. आणि म्हणून देवास जयासी अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. अंडरलाईन ही क्रियापद आहेत ना, घरी जाऊन अंडरलाईन करा. वर्तावे, वागाना समर्थ महाराजांना पाहिजे तसं नाही. तसं वागत फक्त नाही, बाकी सगळं करतो. बाकी सगळं काय करतो? अरे छान देवघर केलेलं आहे, छान चौरंग आणलेला आहे, छान महाराजांची सजावट केलेली आहे. हे महाराजांना आवडतं. नाम त्याला वेळच मिळत नाही हो. कल्पना करा, नामाला वेळ नाही. बरं, जे अन्नदान नाही हो. कोण अन्नदान? कोणाला असं कमी आहे? अन्नदान म्हणजे कमी आहे म्हणून नाही. गोंदवल्याला जे जेवायला जातात अन्नदानात, त्यांना काही घरी जेवायला नसतं म्हणून जातात का? अन्नदान ती दानाची भावना आहे. आणि अन्नदान हे एकमेव दान आहे. माणूस म्हणतो पुरे. वस्त्र द्यायला लागल्यानंतर आणखीन एक 2 मिळाली तर बरंच. हे फार जुनी वाटतात. आता फॅशन किती झाले, इथे फाटलेलं तिथे फाटलेलं. हे दिलेलं नाही तुम्ही. एक वस्त्रदान कितीही दिलं तरी पुरणार नाही. अर्थदान तर कितीही दिलं तरी पुरणार नाही. फक्त अन्नदान, त्यावेळेला तरी माणूस म्हणतो पुरे झालं, ढेकर झाला, इथपर्यंत जेवलो. आता पचनाची गोळी म्हणाल ती सुद्धा घेता येणार नाही, इतकं जेवलो, पुरे झालं. हे गंमत बघा. हा जो प्रकार आहे तो प्रकार अन्नदानाला त्या क्षणी तो म्हणतो पुरे झालं, म्हणजे तुष्ट झाला, त्याला समाधान मिळालं, तो तृप्त झाला. असं एकमेव अन्नदान. ज्ञानदान सुद्धा नाही. आणखीन सांगा, आणखीन एक गोष्ट सांगा, आणखीन एक उदाहरण द्या, आणखीन एक ग्रंथ वाचूया. संपत नाही ज्ञानदानाची भूक. अन्नदान त्यावेळेला तरी तृप्त करतं. म्हणून सांगितलेलं आहे देवास जयाशी अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणेकरिता भगवंती सख्य गडे नेमस्त. नेमस्त म्हणजे अगदी नेटकेपणाने. सख्य म्हणजे सखा, सखी, सख्य, सख्खा. सख्खा शब्द आहे ना, हा माझा सख्खा भाऊ आहे, हा माझा सख्खा शेजारी आहे, आणि इकडचा सावत्र शेजारी आहे. बघा ना, सख्खा म्हणजे माझ्या सगळ्याला उपयोगी पडतो, आणि हा सगळे संकट निर्माण करतो. हा सख्खा शेजारी आणि हा सावत्र शेजारी. हा माझा सख्खा विद्यार्थी आहे, कारण 90पेक्षा जास्त % पडतात, आणि हा माझा सावत्र आहे, कारण तो नापास होतो. अरे उलटं व्हायला नको का? नापास होणारा विद्यार्थी माझा सख्खा विद्यार्थी पाहिजे, आणि 90%च्या वर मिळतो तो माझा सावत्र असला तरी चालेल, त्याला माझी गरजच नाही आहे. आपलं उलटं असतं सगळं. आता बघा, भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा. आवडे सद्गुरूंना. महाराजांना काय आवडतं? भक्तिभाव, भजन, निरूपण, कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन. आता हे गायन भजन सध्या आता श्रावण महिना सुरू झाला की एक जण पेटून गातात. काय गातात, बापरे, छप्पर उडून जाईल की काय वाटतं. म्हणून मी एकदा परवा अगदी सांगितलं की ह्यानं इथे गाऊ देत, तुम्ही ऐकायला आलात ना, तुम्ही छप्परावर जाऊन बसा, कारण छप्पर उडणार आहे. काय एक जण ताना मारतात, हे माना हलवतात. काय ते भजन आहे का? भजनात भाव पाहिजे, भक्तिभाव पाहिजे, भावना पाहिजे, त्याचे डोळे ओले झाले पाहिजेत. रामा कधी देशील दर्शन? रामाला कधी देशील दर्शन? जातो राम, निघून जातो. हनुमंताला सांगतो जरा लवकरच नाही रे मला इथून. हे भजन नाही आहे हो. इथे किती सुंदर सांगितले.
भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन. परत परत सांगतायत, निरूपण म्हणजे प्रवचन, कथा म्हणजे कीर्तन. कीर्तनही महत्त्वाचं आहे सामान्य लोकांच्यासाठी, मोठ्या समुदायासाठी. पण प्रवचन म्हणजे अभ्यास आहे, वर्गासाठी. आपला हा अभ्यास वर्ग आहे, लक्षात ठेवा. देवाच्या सख्यत्व, हे मी तुम्हाला काल देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. देवाच्या सख्यत्वासाठी, सख्यत्व म्हणजे सखा, म्हणजे राम माझा सखा आहे, कृष्ण माझा सखा आहे. बघा तुम्ही, हे जर असेल तर काय केलं पाहिजे? जीवलगासी तुटी, कारण तो मला गुंतवून टाकतोय. नाहीतर मी आलो असतो. तुम्हाला असं सांगितलं जातं की तुकाराम म्हणतायत, अगं आलंय वैकुंठाहून विमान, ये ना माझ्याबरोबर. आले असते हो, पण म्हैस गाभण आहे, गोठ्यातली म्हैस गाभण आहे, ती आता होईल. आणि नंतर काय म्हशी ते घेऊन बसले, माहेरची आहे. बापरे, माहेर, म्हैस गाभण, तिची डिलिव्हरी, बाळणपण, ही किती बांधलेली आहे. आणि वैकुंठाला नेणारं विमान आलेलं आहे, जात नाही ती. ही जी दुसरी जिजाऊ किंवा आवली आहे ना बाय, जात नाही ती. मग हे कोण बघणार आहे? अरे जो वैकुंठाला नेणारा विष्णू आहे तो तुझ्या म्हशीचं बाळणपण करणार नाही का? अरे सहज करेल, विचार करा. म्हणून देवाच्या देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते आहेसे. प्राणाशी निर्वाण करू नका, म्हणजे माझा प्राण आहे ना प्रभू, म्हणजे जास्तीत जास्त वेळ मी प्रभूजवळ राहील. त्याच्यासाठी गोंदवलेलं किंवा वांतेलाच गेलं पाहिजे असं नाही, अगदी चैतन्यांगणात आलं पाहिजे असं नाही. मी आणि माझा प्रभू आतून बाहेरून अगदी संपूर्णपणे मी माझ्या महाराजांचा झालेला आहे, हा भाव उरलेल्या 18 दिवसात निर्माण करूया. आणि जो सख्खा श्रावण येणार आहे ना, निज श्रावण, त्याचं स्वागत करूया. हा चॅलेंज का नाही आपण घ्यायचा? महाराजांना सांगून मी स्वतःसाठी चॅलेंज घेतलेला आहे. काय? 18 दिवसात मी एवढी प्रगती करीन. महाराज तुम्ही सतत माझ्याबरोबर आहात, आत बाहेर वर खाली सगळीकडे तुम्ही आहात, हे जाणवलं पाहिजे मला. 18 दिवस आहेत ना, अरे खूप आहेत. एका मुलांनी सांगितलं होतं, तुमच्या परीक्षेला किती दिवस राहिले? 15 दिवस राहिले सर. 15 दिवस राहिले तर मुली म्हणायचं, काय सर 15 दिवस राहिले? एक मुलगा उठून 15 दिवस आणि 15 रात्री राहिल्या सर. सगळेजण हसले. दिवस म्हणजे 24 तास नाही, अभ्यासाच्या दृष्टीनं दिवसापेक्षा रात्र महत्त्वाची असते. रात्री जागून अभ्यास करतात. 15 दिवस आणि 15 रात्री खूप वेळ आहे, मी अभ्यास करणार आहे म्हणून. हे विशेष आहे. आपल्याला कारणं हवी असतात. सबबी म्हणजे एक्सक्यूजेस, कारण म्हणजे कॉज. मी परीक्षेला गेलो नाही, याला एक कॉज असतं. आणि मी वेळेवर पोचलो नाही, याला एक आपण म्हणतो ना एक्सक्यूज असते. एक्सक्यूज म्हणजे खोटं बोलतात, कॉज म्हणजे काहीतरी खरं असू शकेल, हे लक्षात ठेवा. म्हणून देव म्हणजे आपुला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. प्राण उगीच सोडू नका, देवाला दूर करू नका. परमप्रीतीचे लक्षण ते हायसे, मेघ चातकावरी वळेना. आता चातक आणि चकोर, चंद्रवाक, चंडोल, हे सगळे चनी सुरू होणारे पक्षी आहेत ना, हे खरे आहेत का? पक्षी तज्ज्ञ म्हणतात होते, पण आता काय झाले, आता निर्वंश झालेले आहेत ते. कुणी म्हणतात 17व्या शतकापर्यंत हा पक्षी होता, गेल्या ह्याच्यात हा पक्षी होता. मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्या आयुष्यात जसे निरनिराळे ऋतू बदलायला लागलेले आहेत, दर महिन्यात पाऊस पडतो, पडला तर भरपूर पडतो, जिथे पडत नाही तिथे पूर येण्यासारखी परिस्थिती असते. हे आपल्या जीवनात आपण बघतोय ना. तसं आपल्या जीवनात एक पक्षी की जो अत्यंत खादाड, अत्यंत अधाशी म्हणून प्रसिद्ध आहे, तो जिवंत खातो, मेलेलं खातो आणि कुजलेलं सडलेलं तर त्याला मेजवानी असते. गिधाड. आज गिधाड दिसतं का? नाही दिसत. पण पारशी लोक काय करतात, त्यांची अशी विहीर असते, त्याला टॉवर ऑफ सायलन्स म्हणतात. तिथे अशी फळी असते, प्रेत तिथे ठेवून द्यायचं. पूर्वी आम्ही क्रिकेट खेळायचो, प्रेत ठेवलेलं आम्हाला कळायचं, कारण पारशी लोक शांतपणे यायचे, निघून जायचे. दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळायला गेलो तर काही नाही, फक्त हाडं खाली पडलेली आहेत, हाडं कुत्री घेऊन जातात. पण त्या संपूर्ण प्रेताला गिधाड, गिधाडांचा कळप म्हणजे ढग तो. 15 गिधाडं आली ना तर तुम्हाला सूर्य दिसत नाही, एवढे पंख त्यांचे, एवढी चोच त्यांची, पण एवढं पोट त्यांचं. म्हणून गरुडाच्या फॅमिलीत येऊन गरुडापेक्षा शक्तिमान असून गरुडासारखी उडू शकत नाहीत. गरुड म्हणजे स्ट्रीम लाईन, गरुड म्हणजे फिट अँड फाईन, आणि गिधाड म्हणजे बापरे. पण त्या गिधाडांना आम्ही निर्वंश बनवलेला आहे, म्हणजे आपण सुपर गिधाड झालेलो. बघा तुम्ही, आपल्याला हे पाहिजे, माझं पाहिजे, तुझं पाहिजे, त्याचंही पाहिजे. हे गिधाड आहे. हे चालेल का? चालेल. ते चालेल का? चालेल.
आपण नाही कशालाच म्हणत नाही, हेही चालेल तेही चालेल, पण तुम्ही शाकाहारी आहात ना, नाही माझा शेजारी आहे ना तो मांसाहारी आहे, तुम्ही जे मांसाहारी देता ते मी घेतो, त्याला देतो आणि त्याचं शाकाहार मी घेतो, काय हिशेब आहे बघा. तुम्ही द्या मला काही, मी नावं घेत नाही त्या पदार्थांची, तुम्ही द्या मला स्वतंत्र डब्यात द्या, ते मी शेजाऱ्याला देईन आणि त्याचा शाकाहार मी घेईन. हे गिधाड आहे. आणि पहिलं जे उपनिषद आहे त्याला मा गृध कस्यस्वित धनम, गृध म्हणजे गिधाड बनू नकोस, दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवू नकोस, नजर ठेवू नकोस. तुला 4 पैसे मिळतात त्याच्यात आनंद राहा, उद्या तुला 4 लाख रुपये सुद्धा मिळतील, पण दुसऱ्याचे 4 पैसे जर लुटलेस तर दिवाळं काढावं लागेल. हे पहिलं उपनिषद सांगतं. आज आपल्याला ह्याचे पैसे पाहिजेत, त्याचे पैसे पाहिजेत, सरकारचे पैसे चोरूया, हे चोरूया, ते चोरूया, सगळं चोरी. गिधाड गिधाड निर्वंश झालं. हे उदाहरण कायम लक्षात ठेवा. परवा कडुनिंबाची पानं आणली, त्याला कीड लागलेली. अरे कीड लागू नये म्हणून कडुनिंब वापरतो आपण ना, कडुनिंबाच्या पानांना कीड लागलेली आहे. म्हणजे कुठे पोचलोय आपण? काही शुद्ध राहिलेलं नाही आपण. विचार करा तुम्ही. म्हणून मेघ चातकावरही वळेना. चातक फक्त मेघाचं पाणी पितो. चोच करून वरती बसलेला आहे. 2 वर्ष जर पाऊस पडला नाही, खाली जरा काही वाहतंय, तो तिथलं पाणी पिणार नाही, मरतो. नो कॉम्प्रोमाइज. वरून जे मला पडेल ते मेघ चातकावरी वळेना, प्रसन्न होत नाही, मेघाचं पाणी पडत नाही, त्याच्या चोचीत एकही थेंब पडत नाही, तो मरतो. पण खालून जी नदी वाहत असते त्या नदीचं पाणी पित नाही. याला अनन्यता म्हणलेलं आहे. अनन्य. तू असशील तर तूच, तुझ्याशिवाय दुसरं काही नको मला. हे लक्षात ठेवा. मेघ चातकावरी वळेना, परी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना, तरी चकोर अनन्य. आपण कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर म्हणतो. चकोर फक्त चांदणं खाऊन जगतो. हा काल्पनिक पक्षी आहे का? मी खरं वाचून तुम्हाला सांगतोय. मारुती चित्तमपल्ली म्हणजे पक्षीतज्ञ, त्यांना मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बोल. तुम्ही इंटरनेटवर त्यांचं भाषण काढून वाचा. म्हणजे मलाही कुतूहल आहे. मी वाचलंय ते बरोबर आठवतंय का मला? ते म्हणाले हे पक्षी होते, हे काल्पनिक पक्षी नाही आहेत. फक्त पाणी ढगाचं पिणारा चातक होता, फक्त चकोर होता की तो फक्त असे हंस होते की त्यांनी पाणी आणि दूध मिसळून द्या, ते फक्त दूध पितात, पाणी ठेवतात. हे प्रत्येक पक्षाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण म्हणतो ना की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. मग मुलं हुशार असतात. तुम्हाला काही प्रश्न तुम्ही थांबा, प्रश्न विचारा आणि नंतर ते म्हणतील सर म्हणजे अमावस्येच्या दिवशी उपवास की हो चकोराला? हो. तो अमावस्येच्या दिवशी चांदणं साठवून ठेवणार नाही पिशवीत, अमावस्येला चोच मारून ते खाऊया नाही. दुसरा मुलगा म्हणतो सर चंद्रग्रहणाच्या दिवशी उपवास का? हो उपवास. तो अनन्य आहे. तो पीन तर चांदणच, पीन तर पाणी. कशाचं? ढगांचं. हे चातक आणि चकोराची उदाहरण आहेत. आपण तसे भक्त व्हायला पाहिजे. त्याला सखा म्हणलेला आहे. कृष्ण तर कृष्णच पाहिजे, दुसरा कुणी नको. अलीकडच्या काळातल्या भक्तांची उदाहरणं आहेत. वेळ नाही आहे आपल्याला, पुढे जाऊया. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व. विवेक आलाच परत. विवेक म्हणजे विचार करून. सत्व धरा ना तुम्ही. आपण फापट पसाराच जास्त धरतो. कशा या ग्रंथात काय सांगितलं आहे? एक ओळीत सांगा. आम्हाला पूर्वी प्रश्न याचा मध्यवर्ती कल्पना सांगा. कविता खूप मोठी आहे. मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात सांगता येते. सेंट्रल आयडिया, सेंट्रल थीम. दासबोधाचा सेंट्रल थीम काय? एवढा 7,500 ओव्यांचा ग्रंथ आहे. त्यांनी सांगितलेलं आहे भक्तीचे नियोगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इयक ग्रंथी. एका ओळीत त्यांनीच सांगितलेलं. ही ओवी महत्त्वाची आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, म्हणजेच मनाचे श्लोक. मग भक्तिपंथेची कसं? क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. मग क्रिया कशी पालटायची? विवेके क्रिया आपुली पालटावी. आणि क्रिया पालटल्यानंतर काय? अत्यंत आनंदात सुखे मुक्ती भोगीत जावे. अरे मुक्तीबरोबर लग्न करा. हे आपण आता शेवटचा वाचणार आहोत. हे लक्षात घ्या. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडू नये. आपलं ममत्व मुलांच्यात असतं. काय हो मी मुलापासून दूर जाईन पण नातवापासून जाऊ शकत नाही. तो नातू जन्मलेलाही नाही. कसं आता ती बाळणपण करणार आहे? म्हणून तुकारामांनी सांगितलं होतं ना, तुकारामाचं उदाहरण सांगायलाच पाहिजे. ये रे आता तरी ये की रे बेलदारा. तुम्ही मुद्दामून काढून बघा इंटरनेटवर जुने कार्यक्रम आहे. भक्ती बर्वेनं म्हणलेलं आहे ये की रे बेलदारा. बेलदारा म्हणजे विटांचा कारखानदार. तो म्हणतो अरे आषाढीला आत्ता पाऊस पडायला लागलेला आहे,
कार्तिकेला आता विटा तयार झालेल्या आहेत, कसं येऊ मी? आता मला चिखल जमवून ठेवायला पाहिजे, माती, नंतर ती तुडवायला पाहिजे, नंतर ती विटांची भट्टी लावायला पाहिजे, तेव्हा मी विटा विकणार ना, कसा येऊ मी आषाढी कार्तिकेला? नंतर आता तुझ्या विटा विकल्या गेल्याने साठल्यात ना, आता तरी ये ना, कसं जाऊ? मुलगी लग्नाची झालेली आहे, आता तरी ये, मुलगी बाळणपणाला आलेली आहे, आता तरी ये, नातू झालेला आहे, आता तरी ये, नातवाची मुंज करायची, आता तरी ये, संपणारच नाही. शेवटी तुकारामाला इतकं वाटतच होतं नाही, बेलदारा म्हणजे विटेच्या कारखानदारा, विठ्ठल नको रे, विठ्ठल ज्या विटेवर उभा आहे 28 युगात ती वीट भंगलेली नाही आहे, क्रॅक गेलेली नाही आहे, लक्षात ठेवा. ती वीट बघायला आहे. खरंच आत्ताच येतो हा विटाचा कारखानदार, वीट बघायला जातो की ज्या विटेवर उभा असून विटेला क्रॅक गेलेली नाही 28 युग. वीट बघायला येतो, वर बघत जातो, विठ्ठलाचं दर्शन घेतो, प्रेमात पडतो. तो म्हणतो आता आषाढी कार्तिकी नाही, पंढरपूरलाच राहतो. तुकारामा तू माझ्या निरोप सांग, आता पुरे झाला संसार, आता देवाच्या सख्यत्वासाठी, विठूच्या सख्यत्वासाठी आता मी इथेच पंढरपूरला थांबणार. बघा आधी काय म्हणत होता, माझं कुटुंब हेच माझं पंढरपूर, माझी संस्था हेच माझं पंढरपूर. हे का रे? अरे पंढरपूरला म्हणा ना, माझा संसार पंढरपूर आहे, माझी संस्था पंढरपूर आहे. सुरुवातीला नाही हो, रिटायर झाल्यानंतर 75चा अमृत महोत्सव केल्यानंतर सांगायचं आता मी मृत झालो तुमच्यासाठी. एक आजोबांचं मी बघितलं आहे, अमृत महोत्सवात त्यांनी डिक्लेअर केलं आता मी तुमच्यासाठी मृत झालो, अमृत देवासाठी आहे, त्यांनी आत्तापर्यंत जिवंत ठेवलेलं आहे, आता मी कुठे जाईन सांगणार नाही, चिंता करू नका. हे लक्षात ठेवा. गेले आजोबा निघून, मुलांनी चिंता केली नाही. नातू म्हणत होता आजोबा आता कुठे असतील, नातू विचारा जोडला गेलेला आहे आजोबांना. अरे कुठेही असले तरी ते समान हिमालयात गेलेत ना रे, हिमालयात परत न येण्यासाठी जायचं असतं. बाबा तुम्ही जाणार? बघू. बाबा कुठे जाणार आहे? मुलगा प्रश्न विचारतो. आजोबा गेलेत. नाही हो, हे माझा शताब्दी होईल ना त्यावेळेला बघू जायचं की नाही. त्यावेळेला याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणतायत, उभं राहता येत नाही आहे याला, आणि हा जाणार आहे हिमालयात. ज्यावेळेला शक्ती आहे तेव्हाच बाहेर पडा. आणि आज 60व्या वर्षी माणूस निवृत्त झाल्यानंतर अत्यंत चांगला त्याच्या जीवनातला पिरियड सुरू होतो. वाचा तुम्ही सध्याचे सर्वेज. 60व्या वर्षी आय एम ऑल राईट, आय एम फिट, मला चष्मा असेल पण मला दिसतं, मला सगळं आहे, मी काही करू शकतो. आणि हल्ली माणूस काम जरी 30 वर्ष केलं, काय केलं माहीत नाही, पण नंतरची 20-25 वर्ष पेन्शन मात्र घेतो. पेन्शन मात्र घेतो. काम किती केलं आहे कल्पना नाही. पेन्शन शेवटच्या दिवशी ठरणार आहे पगारावर. आपल्याला आतून सुद्धा लाज वाटत नाही हो, मी काय करतोय म्हणून मला एवढी पेन्शन आहे. 60-60, 70-70 हजार रुपये पेन्शन आहे. आता 60,000 रुपये पेन्शन म्हणजे रोज 2,000 रुपये. काय केलंस म्हणा, मागे केले, काय केले आम्हाला माहीत आहे. मागे तुझ्या शाळेत मी होतो, अरे तुझं सगळं काम मी करत होतो, मागे केले म्हणे, म्हणून 2. अरे लाज वाटली पाहिजे. या 2,000तले 20 रुपये तरी काढून ठेव, 200 रुपये काढून ठेव. तुझ्या मुलांना तुझी गरज नाही, तुझ्या मुलींना तुझी गरज नाही आहे. ते स्वतः श्रीमंत आहेत, नाही सोडत पैसा, सुटत नाही. म्हणून काल 2 ठिकाणी येऊन मला विचारलं की मला गोदान करायचं आहे, मला डिटेल सांगा. मी अत्यंत आनंदाने त्यांना नंबर दिला आणि त्याला सांगितल्यानंतर तो म्हणाला, मी आनंदाने माझा मनमोर नाचायला लागला. एरवी प्रभाव पडतो तात्कालिक, फॉलोअप काहीच नाही. पण आम्हाला त्याची इतकी सवय झालेली आहे की काही हरकत नाही, ऐका, करू नका पण ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. कधीतरी आतला कोणीतरी जो खरा मी आहे तो जागा होईलच. पण या विचारात मात्र राहायला पाहिजे, हे नक्की. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूचे नाही. आता ही सगळ्यात महत्त्वाची होय. देवे भक्त वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतास देव झाला वज्रपंजरो. देवानी सगळ्या नात्यांचा वध केला आहे. आपण नेहमी उदाहरण देतो, आईला सुद्धा परशुरामाने मारलेला आहे, शिरच्छेद केलेला आहे. वडील म्हणतात मी प्रसन्न झालो, काय पाहिजे? आई पाहिजे. त्यांना परत आई दिली ना, कारण जो एक जमदग्नी ऋषी आईचं शिरच्छेद कर, माझ्या पूजेत विघ्न आलं, तिला उशीर झाल्यामुळे इतका रागीट आहे तो, उडवलं त्यांनी. त्यांना खात्री आहे की माझे वडीलच मला आई परत देणार आहे. आई त्यांनी परत दिली रेणुका. हे विचार करूया आपण. म्हणून काय आहे की देवानी
सगळं आईला मारलंय, वडिलांना मारलंय. आणि महाभारत युद्धात तर दोन्हीकडे, इकडे काका आहे तर इकडे पुतण्या आहे, इकडे मामा आहे तर इकडे भाचा आहे, इकडे सासू आहे सासरा आहे तर इकडे जावई आहे, कोण नाही आहे, मारलंय एकमेकाला. भक्ताला मारलेलं नाही. एक उदाहरण मला तुम्ही सांगा की देवाने भक्ताला मारलेलं आहे. अरे शरणागतासी म्हणजे भक्तासी देव झाला वज्रपंजरो. वज्रपंजर नामेदम आपण म्हणतो ना रामरक्षेत, नुसतं म्हणतो. अरे वज्राचा पिंजरा तुला दिला. वज्र म्हणजे काय? डायमंड नाही. वज्र म्हणजे सगळ्यात कठीण वस्तू, त्याला इम्पेनेट्रेबल म्हणलेलं आहे. इम्पेनेट्रेबल. तुम्हाला जर हिरा मोडायचा असेल तर हातोडी हिऱ्याचीच करावी लागते. हातोडीला खालच्या हिरा जोडा, कारण ओन्ली डायमंड कॅन कट डायमंड. डायमंडला पैलू पाडणारे यंत्र आहे, त्याच्यात डायमंडच असतो, आहे ना. मग बघा ना तुम्ही की हिरा म्हणजे फक्त वज्र आहे. वज्रमूठ, वज्रप्रहार, वज्र शब्द भीमरूपीत कुठे आलाय बघा. तसा वज्राचा पिंजरा आहे. माझ्या देवानी माझ्याभोवती बनला. मला काय भीती, खरंच सांगतो. जैसा देव तैसा गुरु, हे मी देवाबद्दल सांगितलंय, गुरुबद्दल हेच आहे. शास्त्री बोलीला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूसी असावा. देव तुम्ही बघितलेला नाही आहे हे लक्षात ठेवा. रामाला बघितलं नाही पण रामदासाला बघितलेलं आहे. रामदासाला बघितलं नाही पण आपल्या महाराजांना बघितलेलं आहे. महाराजांना बघितलं नाही पण बाबा बेलसरेंना बघितलेलं आहे. तीच परंपरा आहे. बघितलंय तुम्ही, त्यांना नाही, त्यांचा पुढचा शिष्य असेल. ती परंपरा ती आहे चालत चालत आलेली. आता आत्मनिवेदन भक्ती हे मुक्तीचं जे आहे ना ते पुढे येणार आहे, त्यावेळेला आपण बघणार आहोत. फक्त ओव्या वाचूया. पण आत्मनिवेदन म्हणजे काय? मी नाही तूच, बस. मी नाही तूच. 3 शब्दात अध्यात्म सांगितलं. एक गेला म्हणाला मला कमीत कमी शब्दात अध्यात्म सांगा, मला वेळ नाही ती बोरिंग प्रवचन ऐकायला, ते मोठे ग्रंथ वाचायला. मला सांगा कमीत कमी शब्दात मी नाही तूच. हे फारच कमी शब्द झाले, हे फारच कमी शब्द झाले. जरा मोठं सांगा ना, वाक्य विस्ताराने सांगा. मी माझा नाही, तू तुझाच, बस. त्यांनी डोळे मिटले रामकृष्णाने. ह्याच्या पलीकडे काय सांगू? मी मला नाही, तू तुला. मी माझ्यासाठी नाही, तू तुझ्यासाठी. मी माझ्यात नाही, तू तुझ्यात. हे पुढे आलंच ना ओघाने. मी माझा नाही, तू तुझाच. हे भाव आपण करूया. हे देवा तूच आहे. तू या माझ्या नातवाच्या रूपाने माझ्या घरात आलेला आहे. तू माझी जी वावराडी आहे तिच्या रूपाने घरात आलेला आहे. हे त्रास देतो, हा हे करतो, तुझी इच्छा, सगळा तूच आहेस. म्हणून शेवटी सांगितलेलं आहे ऐका निवेदनाचे लक्षण. ऐका म्हणजे श्रोते. श्रोते पुसती कोण ग्रंथ. दासबोधातला पहिला शब्द श्रोते आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऐका निवेदनाचे लक्षण. देवासी वाहावे आपण. तुम्ही हळद कुंकू वाहा, फूल वाहा, स्वतःला वाहा. हे महत्त्वाचं आहे. स्वतःला व्हायचं म्हणजे काय? मी आता पूर्णपणे परमेश्वराचं झालो असं म्हणणारे आजोबा पूर्णपणे परमेश्वराचे होत नाहीत. हा आपला अनुभव आहे. हे वाक्य असतं, तो डायलॉग असतो त्या क्षणापुरता. खरंच मी आता पूर्णपणे भगवंतात झालो एखादा आढळतो, हां, तो पूर्णपणे सुटलेला आहे. मी इथे राहावं असं वाटत असेल, ठीक आहे. मी नातवांची काळजी घ्यावी, ठीक आहे. मी नातीला शाळेला पोचवावं, ठीक आहे. मी घर सांभाळावं, ठीक आहे. पण मी तुम्हाला मेलेलो आहे. इट इज माय शॅडो दॅट इज हेल्पिंग अँड सर्विंग यू. माय बॉडी उरलेलीच नाही आहे. मी पूर्णपणे भगवंताचा, रामाचा, महाराजांचा झालेलोच आहे. महाराज 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 की जय, महाराज की जय. महाराज तुम्हीच आहात फक्त. हा भाव स्वतःला सांगितलं पाहिजे. बाकी काही म्हणलं नाही तरी चालेल. महाराज 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 म्हणूया. म्हणून मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे. हे आवघेची जाणावे विलक्षण. हे लक्षण नाही आहे भक्त म्हणायचं आणि विभक्त. अरे भक्त तू तिथे दिसला नाही, नाही ते काम होतं रे. आता उद्या दुसरा कार्यक्रम आहे, भक्त म्हणजे जोडलेला नाही, नाही ते आणायला गेलो होतो, ते करायला गेलो होतो, काय वाटेल ते सांगतात कारण. म्हणून लक्षात घ्या की भक्त म्हणायचं आणि विभक्तपणे वागायचं हे लक्षण नाही, विलक्षण आहे. भक्ताचं लक्षण जोडलेला राहणं, कायमचं जोडलेलं नामाच्या माध्यमातूनच राहू शकतो. लक्षात ठेवा. आरती म्हणत राहू शकत नाही, प्रदक्षिणा कायम काय प्रदक्षिणा घालणार आहोत? तुम्हाला मलमूत्र विसर्जनाला जायचं नाही, काय प्रदक्षिणा मलमूत्र विसर्जन करणार आहात? बघा तुम्ही
तुम्ही बसून लघवी का करता? रामकृष्णांना विचारलं, काय काय प्रश्न विचारता तो, बसून का करता? ते म्हणाले, मूर्खा, मी जर उभ्याने केली तर तू रिंगण घालत करशील. काय उदाहरण आहे, तू रिंगण घालत करशील म्हणून मी बसून करतो. इतकी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. म्हणून गुरु जो आहे, जो नेता आहे, जो मार्गदर्शक आहे, त्याच्यावर जास्त जबाबदारी. म्हणून सांगितलेलं आहे की मी भक्त ऐसे म्हणावे. तस्मात म्हणजे देअरफॉर, संपलं, कन्क्लुजन. देअरफॉर AB = CD. आपण म्हणतो ना, एका मुलाला AB = CD सिद्ध करायला सांगितलं होतं, कसंच होईना, 2 पानं 3 पानं शेवटोय. आणि देअरफॉर AB = CD लिहायची पाहिजे. ॲट लास्ट AB = CD. आपले ॲट लास्ट होतं का? केव्हा तरी झालं बुवा एकदाचं. नाही हो. देअरफॉर, तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारो, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये. माझ्या आत परमेश्वर आहे, माझा देह प्रकृती आहे, आत पुरुष आहे. मी पुरुषोत्तम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जो कृष्ण माझा आदर्श आहे. पण माझा देह ही प्रकृती आहे, देहाच्या आत जे चैतन्य आहे तो पुरुष आहे. बस, पुरुष प्रकृती. पुढे मग म्हणून आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन, तरी आपण कैचा भिन्न. अहम आत्मा, आत्मा सगळीकडे पसरलेला आहे आणि मी आत्मा आहे जो सगळीकडे पसरलेला आहे. मध्ये चोर कुठून आणलास? मी नावाचा. आत्मा आत्मा, अहम आत्मा म्हणतो तो व्यवहारातला आहे. एरवी ज्याला आत्मज्ञान होतं तो काल सांगितलं ना, शेष तसा मौन बसतो. तुम्हाला आत्मज्ञान झाले म्हणजे काय असतो तो बोलणारच नाही, कारण आत्मज्ञान शब्दांच्या पलीकडचं आहे, तर ते वर्णनाच्या पलीकडचं आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, आम्ही पौर्णिमेपर्यंत पोचतो, आम्हाला तो ज्ञानाचा प्रकाश दिसतो, इतरांना तो दिसावा म्हणून आम्ही एक पायरी खाली उतरतो. चतुर्दशी तरी लोकांना कळत नाही, त्रयोदशी एक एक पायरी खाली उतरतात, त्याला संत म्हणतात. आणि पूर्णपणे मी आता मुक्त झालेलो आहे, स्वतःच्या मुक्तीचा विचार करतो. संत नाही, संत दुसऱ्याच्या मुक्तीचा विचार करतो. एक मुख्य आत्मा एक स्वानंद गण, सोहम हैसा हंसा हे उत्तर. हा ह्याच्यावर एक संपूर्ण समास आहे. सोहम हंसा, धरिता सो, सोडिता हम. म्हणजे मी धरला श्वास सो, सोडला श्वास परत घेतला सहा. सोहम म्हणजे सोहम हंसहा, सोहम हंसहा. हे अखंड चालू आहे. कुत्र्याचं, मांजराचं, बेडकाचं माझं. कुत्र्या, मांजरा, बेडकाला मी बेडूक आहे, मी मांजर आहे हेच माहीत नाही. मला माहीत आहे मी माणूस आहे, मला माहीत आहे आता मी भक्त झालेलो आहे. मग माझा श्वासच सोहम हंसा चालू आहे. सोहम हंसा हे उत्तर आहे. याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार आपण कैसा देते. आपण मिथ्या, साच देव, साच म्हणजे सत्य, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणते. मी आणि परमेश्वर एक आहे. नुसतं म्हणायचं का? नाही, अनुभव घ्यायचा. आणि अनुभव घेतलेला माणूस बोलणार नाही. अगदी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर, बाबा रे हे मी वाचलंय बघतो, हे मी पाठ केलंय बघतो, त्याच्यावर विचार कर. आणि तरी समजलं नाही तर मग मी सांगेन. अनुभवी जाणते. या नाम आत्मनिवेदन म्हणजे आत्म्याशी एकरूप होणं, सद्गुरूंशी एकरूप होणं. जिवंत असताना देहाच्या पातळीवर शक्य आहे का? नाही. मी 2 उदाहरणं देतो आणि नंतर मुक्ती चतुष्टय वाचून थांबूया. ऐसी हे नवविहा, या नाव आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण. जन्ममरण म्हणजे परत जन्माला येणार म्हणजे मुक्ती कुठली? आत्मनिवेदन हीच खरी मुक्ती आहे. हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. ऐसी हे नवविधा भक्ती. कालपासून बघतोय आपण. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती. म्हणजे काय ते पुढच्या 5-6 ओव्यात सांगितले. सायुज्य मुक्ती ही कल्पांती चळ नाही. एरवी कल्प बदललं, पुन्हा नवी सृष्टी, पुन्हा नवीन जन्म. पण जो मुक्त झालेला आहे, त्या परब्रह्मात मिसळलेला आहे, त्या सद्गुरूशी एकरूप झालेला आहे, त्याला पुन्हा जन्म नाही, तो मुक्तच झाला. आता गोंदवलेकर महाराज मुक्त होते का? होते, पण त्यांनी जन्म घेतला आपल्यासाठी. आपल्यासाठी जन्म घेतलेला आहे. एरवी ते मुक्तच होते. आता शेवटी मुक्ती चतुष्टय. चतुष्टय म्हणजे 4 समुच्चय, 4 समूह. एकच मुक्ती आहे, 4 पैलू आहे. वाचूया. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे, सायुज्य मुक्तीचे जाणावे लक्षण आहे. हा सिद्धांत आहे. हा लोकांना पटत नाही.
तू ज्या देवाचं भजन करतोस त्या देवाच्या लोकाला जातोस. रामाचं भजन कर, रामाचा लोक साकेत, कृष्णाचा गोलोक, ब्रह्मदेवाचा सत्यलोक, विष्णूचा वैकुंठ, शंकराचा कैलास आणि मणिपूर सुंदर, म्हणजे असं तेजस्वी मणिपूर. सध्याचं विसरा तुम्ही, ते शक्तीचं धाम आहे. मी देवीचा उपासक आहे, तू त्या मणिपूरला जाशील. तेजस्वी मण्यांचं असं नगर आहे, मणीच आहेत सगळीकडे, रत्नच आहे. तू रामाचा आहेस, चल साकेतला जा. मग परब्रह्माकडे नाही नाही नाही, रामाची भक्ती केली आहे, आत्मारामाची करायला पाहिजे. लक्षात ठेवा, आत्मारामाची भक्ती करतो तो त्या आत्म्याकडे, परमात्म्याकडे पोचतो, त्याला पुन्हा जन्म नाही. ही सायुज्य मुक्ती सांगितलेली. पुढे वाचूया. लोकी राहावे ते स्वलोकता. आता मी वैकुंठात आहे, वैकुंठात काय आहे? सलोकता. विष्णूचा उपासक, माझा लोक कुठला? वैकुंठ, म्हणून वैकुंठवासी. नंतर मी शिवाची उपासना करतो, माझा लोक कुठला? कैलास, कैलासवासी आपण म्हणतो, त्याचा तो लोक आहे. समीप असावे ते समीपता. वैकुंठात सुद्धा लोक दूर असतात. शहाणे लोक असतात ना काही, ते नेहमी मागे बसतात. मागे बसलेले शहाणे पुढचे मूर्ख असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे. ते का बसतात? आवडलं नाही तर खिसक जा निघून. परंतु तोच माणूस आवडलं तर जरा पुढे जरा पुढे जरा पुढे, पहिल्या रांगेत बसावं म्हणून 15 मिनटं आधी, बाकीचे आले तर अर्धा तास आधी येतो. हे पुढे पुढे सांगितले. लोकी यावे ती सलोकता. चैतन्यांगणमध्ये आलात, सलोकता भक्ती. इथे जे चाललंय जवळजवळ जात राहिलात, समीपता भक्ती. इथे जे विचार सांगतात त्या विचारांशी एकरूप होणं, ही स्वरूपता भक्ती. सायोज्य मुक्ती, आणि सायोज्य मुक्ती म्हणजे अस्तित्वच नाही. महाराजांच्याकडे गेला, महाराजच झाला. आपल्याला या महाराजांच्या ह्याच्यात जाता येणार आहे का? आपल्याला तो अधिकार नाही. पण मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगणार आहे आणि थांबणार आहे. वाचूया. म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, सायोज्य मुक्तीच खरी आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता. स्वर्गात गेला, पुण्य असे तोपर्यंत स्वर्ग, नंतर पुन्हा लाथ मारून पाठवतात पृथ्वीवर. लाथ मारून हा शब्द प्रयोग बरोबर आहे. किती दिवस स्वर्गात राहतील? याचं पुण्य संपले ना, चला त्याच क्षणाला परत पृथ्वीवर जन्म घे. कशाला पाहिजे स्वर्ग? कशाला पाहिजे वैकुंठ? कशाला पाहिजे कैलास? मज न लागे वैकुंठ प्राप्ती. राम पाठात म्हणलेलं आहे. मला वैकुंठ नको, महाराज म्हणतात. मला रामाशीच एकरूप व्हायचं आहे ना, बस. राम ज्या लोकात राहतो तिथे कशाला? अयोध्येत जायचं आहे मला. अयोध्येत कुणी कितीतरी आहे. नाही, मला सरयू नदीत स्नान करायचं. सरयू नदीत मासे आहेत, सरयू नदीत कासवं आहेत, आणि सरयू नदीत बेडकंसुद्धा आहेत. त्यांना नित्य स्नान घडत असतं. ते स्नान आहे का? त्यांना कळतच नाही. पण मी शरयू नदीत स्नान करायला जातो, आणि आता रामाशी एकरूप होण्यासाठी स्वच्छ झालेलं आहे, हे मी समजतो. ते तुम्ही समजून घ्या. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, म्हणजे पृथ्वी जळते तेव्हा अवघेच देव जाती. अरे कुठल्या कुठल्या देवांची पूजा करतो. अलीकडे मी टिंगल करतोय असं समजू नका. अलीकडे एक सिनेमा गाजला, संतोषी मातेची मंदिरं आली. अशी किती नवीन नवीन दैवत तयार होतात. कुठे थांबणार होत आपण? आतच मी थांबू शकतो, बाहेर नाही. परवा त्या गुरुची गोष्ट सांगितली होती ना, अरे भूकंप झाला तरी तुम्ही स्थिर असलं पाहिजे. इतक्यात खरंच भूकंप होतो. गुरुदेव भूकंप, पळत गेले. गुरुदेवाला म्हणतात, तुम्ही नाही पळालो, मीही पळालो म्हणाले. आम्हाला दिसलं नाही, तुम्ही बाहेर पळाला, मी आत पळालो. आत पळायला कुठेतरी मुक्काम आहे, बाहेर पळायला कुठे मुक्काम सांगा बरं. आपण ती गोष्ट वाचतो ना, ते दुर्वास ऋषी मागे सुदर्शन चक्र लागले, ब्रह्मदेवाकडे जातात. ते म्हणतात ब्रह्मास्त्र लागलं असतं तर मी सोडवलं असतं. शंकराकडे जातात, त्रिशूळ असतं तर मी सोडवलं असतं. हे तू विष्णूकडेच गेला पाहिजेस, कारण सुदर्शन चक्र विष्णूचं आहे. ते विष्णूकडे जातात. मी ते माझ्या भक्तासाठी, अंबरीश राजासाठी सोडले, त्याला शरण जा. सगळं ब्रह्मांड फिरून दुर्वास ऋषी येतात आणि शेवटी म्हणतात, मी तुला शरण आहे रे. राजा म्हणतो, तुम्ही ऋषी मला काही शरण येता, पण लक्षात ठेवा, तुम्ही पळत लागल्यापासून मी आचमन घेऊन तसाच आहे. मी आचमन घेतलेलं नाही. 1 वर्ष झालं असा उल्लेख आहे. 1 वर्ष हा राजा बसलेला आहे. आता तिथे दुर्वास ऋषी शाप देणारा श्रेष्ठ, राजा श्रेष्ठ, 1 वर्ष हातात आचमन घेऊन थांबलेला आहे. दुर्वास ऋषीही श्रेष्ठ, कारण या राजाचं तेज लोकांना कळावं, सत्व कळावं, म्हणूनही सत्व परीक्षा आहे. दुर्वास ऋषी काही वाईट नाही आहेत काय. दुर्वास ऋषी शंकराचा अवतार आहे. ते म्हणतात, तुझी सिद्ध करण्यासाठी काय तुझी स्थिती आहे, काय तुझा अधिकार आहे, कोणती शक्ती तुझ्यात आहे, यासाठी मी हे तुला त्रास दिला.
सगळ्यात अत्यंत चांगली सत्वपरीक्षा तुम्हाला माहीत आहे, नंतर कधी हरिश्चंद्राची विश्वामित्रांनी घेतलेली सत्वपरीक्षा. बघा तुम्ही शेवटी काय सांगतात की तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती केवळ जाणीच्या ऐसे. निर्गुण, निराकार म्हणून सगुणाची उपासना करूया. ही महाराजांची काय छान आहे. हळूहळू मी बघत बघत त्या महाराजांच्या शिरायला नको का? कसं शिरणार? ते काचेच आहे. नाही तसं शिरायचंच नाही आहे. देहाने काय शिरणार आहेस तू? नाही शिरणार. मनानं शिरायला पाहिजे, बुद्धीनं शिरायला पाहिजे, चित्तानं शिरायला पाहिजे. आत्म्यानं शिरला की तो आत्मा आणि परमात्मा एकच झाला. म्हणजे काय? दोन उदाहरणं पाहूया. शेवटचं वाचूया. निर्गुणी अनन्य सता तेणे होय सायोज्यता. सायोज्यता म्हणजे स्वरूपता. निर्गुण भक्ती स्वरूपात रूप आहे, पण स्वरूप हे निर्गुण आहे. सगुण करा तुम्ही, पण निर्गुणाकडे जाण्यासाठी करा. 40 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने पूजा करतो आजोबा तशीच पूजा करतात. मागे एक उदाहरण दिलं होतं. एक मोठा चांगला अधिकारी म्हटला माझं फिरणं कधीच चुकत नाही, कितीही पाऊस असला मी जातो. आणि घरी येताना मी गेट बंद उघडतो. परत आल्यानंतर त्यावेळेला समोरच्या गणेश मंदिरात गणपतीच्या आरतीचं दुसरं कडवं चालू असतं. दुसरं कडवं. इतका मी वेळेला पक्का आहे. मी त्यांना विचारलं कधी वाटलं नाही आरतीचं शेवटचं कडवं थांबेपर्यंत गेट उघडू नये किंवा त्या मंदिराकडे जावं? ते म्हणाले नाही, म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात. स्वस्थ होण्यासाठी सायकॅट्रिस्टकडे जाता, पण समोरच्या गणपतीकडे जात नाही. गणपती मूर्ती आहे का? गणपती शक्ती आहे. तुम्ही करून बघा. म्हणून अथर्व शीर्ष त्यांना दिलं. अथर्व शीर्ष वाचता वाचता ते म्हणाले खूप उशिरा हा विचार माझ्या जीवनात आला. आता मला शांत वाटतंय, पण मला नाही वाटत या जन्मात मी मुक्त होईन, कारण मी कधीच नाही. बरोबर त्यावेळेला सुरू काय सुरू? दुसरं कडवं. गणपतीच्या आरतीचं दुसरं कडवं. मी गेट उघडून आत. इतका हा घड्याळाचा गुलाम आहे. ह्याच्यापेक्षा वाईट अशी मी नावं सांगत नाही, अशी मंदिरं आहेत, अशी तीर्थक्षेत्र आहेत. तुम्ही म्हणताय सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाचे. मागचं दार बंद झालं, पुढचं दुसरं कडवं, हे दार बंद झालं, तिसरं कडवं, हे दार बंद झालं, चौथं करत नाहीत, कारण बाहेर जायला पाहिजे ना लोकांनी. आणि गणपतीच्या आरतीला चौथं कडवंच नाही आहे. खाडकन दुसरं दार इतके वाजलेले आहेत. ही काय शिस्त मंदिरातली? ही भक्तीची शिस्त. भक्ती शिस्त म्हणजे शिष्य. शिष्यवरून शिस्त शब्द आलेला आहे, पण ती शिस्त कशी आहे? आत्मशिस्त आहे. अरे जरा मला माहीत आहे आई आजारी आहे, तिला गरज आहे. नाही माझी तिसरी आंघोळ रातची राहिलेली आहे. त्यावेळेला आई म्हणेल मुला मला आंघोळ घाल रे लवकरच. म्हणजे मी मरायची वाट बघतोस तू. हे सगळं आहे. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे आवघे प्रांजळ केले सद्गुरू करूया. आपला सद्गुरू हे महाराज आणि आपला खरा सद्गुरू दासबोध. आणि दासबोधाचा अर्थ आहे ना, भाव आहे ना, भावार्थ आहे ना, तो आपला खरा सद्गुरू आहे. आपल्याकडे हे आज घेऊन जाणार आहोत. आपण फाईल तयार करा. 4 समाजांच्या ओव्या आपल्याकडे आहेत. आणि ती फाईल झाल्यानंतर सुंदर दासबोधाचं सार तयार होईल. आणि त्याचं करू. 2 उदाहरणं सांगतो आणि थांबतो. एक कान्होपात्रा. इतकी सुंदर, आवाज सुंदर, रूप सुंदर, नृत्य सुंदर. तिच्या सौंदर्याची कीर्ती जाते सुलतानाला. तो म्हणतो मला ही पाहिजे म्हणजे पाहिजेत. सुलतानाचे सैनिक येतात. ते म्हणतात तुला सांगितले बोलवले आणि आली नाहीस तर पंढरपूर जाळून टाकू. तुम्हाला पंढरपूर जाणार? पंढरपूर म्हणजे माझं प्राणप्रिय असं नगर आहे. मी येते, फक्त एकच आहे, पांडुरंगाच्या मंदिरावरून मला न्या. ते म्हणाले काही हरकत नाही. पंढरपूर पांडुरंगाच्या मंदिरात मी एकदा दर्शन घेते विठ्ठलाचं. घे. ती जाते. अर्धा तास झाला, तास झाला, येतच नाही ती. आज जाऊन बघतात तर तिने पायावर डोकं ठेवलं आणि तिचा प्राण गेलेला आहे. हे एका अर्थाने काय म्हणतात आपण? निर्गुण भक्ती. हे आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन ती संपलीच तिथे. हा एक उदाहरण आहे. दुसरं शेवटचं उदाहरण अत्यंत चांगलं आहे, पोएटिक. ते काय सांगतात की मी सगळीकडे कृष्ण पाहायला लागलो. पुढे अशी अवस्था झाली गौरांग प्रभू चैतन्याची की आकाशात निळा कृष्ण आहे. पुढे बघितलं तर सागरात निळा, क्षितिजात निळा. ते कृष्णा आलो रे म्हणून ते पाण्यात गेले आणि पाण्याशी एकरूप झाले. हे आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्ती एकरूप झाले त्या कृष्णाशी, निळाईशी, त्या अनंततेशी.
हे जमणार आहे का? आपल्याला नक्की जमणार आहे. एकदम जमणार आहे का? नाही. आणि एकदम जमूच नाही, लक्षात ठेवा. वेळ लागेल आपल्याला. क्रमाक्रमाने जमलं पाहिजे. पुढचा जो समास आहे त्याचं नाव आहे मंत्रांचा समास. त्याच्यात मंत्र सांगितले का? मंत्र नाही सांगितला. पण त्याच्यात गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूंचा उपदेश म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाचा. जसा चौथा समास आहे तसा पाचवा समास आहे मंत्रांचा. आपण त्याची एक ओवी म्हणून थांबूया. अगदी सोपी ओवी आहे. जय जयाजी सद्गुरू पूर्ण कामा. तिथे नाही आहे. परमपुरुषा आत्मया रामा. अनुर्वाच्य, तुमचा अनुर्वाच्य म्हणजे वर्णनाच्या पलीकडे तुमचा महिमा आहे. सद्गुरूंना म्हणतात वर्णीला न वचे. हे न वचे क्रियापद कुकणी वाटतं लोकांना. न वचे, वर्णीला जात नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. शांतपणे तुम्ही ऐकलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा समास. आज जरी जमलं नाही तरी उद्या जर दासबोध असेल तर, नाहीतर निदान या निवडक ओव्या वाचा तुम्ही. पण कसं वाचा? प्रकट वाचन करा, मौन नको. अभ्यास करताना मौन, पण पारायण करताना, पठण करताना वैखरीनं प्रत्यक्षपणे वाचन करा. शेवटी श्रीराम म्हणा शांतपणे. पाऊस पडतोय म्हणजे एका अर्थाने अभिषेक आहे. आपण काल आणि आज जो समास देव दशक बघितला त्या दशकाला महाराजांनी, समर्थांनी, रामानं, हनुमंताने आशीर्वाद दिलेला आहे. अभिषेक करताय. एरवी आज बऱ्यापैकी उघडीप होती, बऱ्यापैकी ऊन पडलं होतं. आपण का नाही समजायचं? आम्ही इतका चांगला अभ्यास केला की आम्हाला अभिषेक आमच्या उपासनेला करून आशीर्वाद दिला. हा मी मला सांगणार आहे, इतरांना नाही सांगत बसणार. मला एकच समाधान आहे की भक्ती योग्य दिशेने चालू आहे, अभ्यास योग्य दिशेनं चालू आहे. शांत म्हणूया श्लोक. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जिहाता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. दीर्घ श्वास तीनदा. हातावर हात सोडूया. चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून सोडूया हात. शांतपणे डोळे उघडून समोर दिसलेला सगळा रामाचा दरबार पाहूया. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रामदास आणि आपले महाराज सगळ्यांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत.